ओम शांति। अभी का जो विषय है आत्माभिमानी स्थिति, अशरीरी, विधेयी या बिंद्रूप स्थिति। ಇವತ್ತಿನ ಟಾಪಿಕ್ ಆಗಿದೆ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ, ಅಶರೀರಿ ಸ್ಥಿತಿ, ವಿಧೇಹಿ ಸ್ಥಿತಿ ಅಥವಾ ಬಿಂದು ಸ್ಥಿತಿ. ये हमारा टोटल ज्ञान का सार है। अगर हमें योगी बनना चाहते हैं, विकारों के ऊपर जीत प्राप्त करना चाहते हैं, तो इस स्थिति को बनाना आवश्यक है। इसके बिना हम सत्युग में जा नहीं सकते। ಟೋಟಲಿ ಜ್ಞಾನದ ಸಾರ ಆಗಿದೆ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ. ವಿಕಾರವನ್ನು ನಾವು ಗೆಲ್ಲೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀವಿ ಅಂತಿದ್ರೆ ಈ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. क्योंकि आत्माभिमानी स्थिति के बहुत सारे फायदे हैं। अगर हम आत्माभिमानी स्थिति में रहेंगे, हमारे जीवन में जितने भी क्वेश्चंस है, चाहे धारणा के बारे में, सेवा के बारे में, संस्कार के बारे में, सभी क्वेश्चंस समाप्त होंगे आत्माभिमानी स्थिति से। ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಲಾಭ ಇದೆ. ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನೇನು ಪ್ರಶ್ನೆಗಳಿದೆ, ಜ್ಞಾನದ ಬಗ್ಗೆ, ಯೋಗದ ಬಗ್ಗೆ, ಸೇವೆ ಬಗ್ಗೆ, ಧಾರಣೆ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಸಮಾಪ್ತಿ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. क्योंकि समस्या तब दिखाई पड़ते है जब हमारा देह भान आता है, और जब हम आत्माभिमानी में रहेंगे तो कोई भी प्रकार की समस्या नहीं, नो प्रॉब्लम, कोई प्रॉब्लम नहीं, ना संस्कार के प्रॉब्लम है, ना किसी के अवगुणों के प्रॉब्लम है, कोई प्रॉब्लम नहीं। अगर प्रॉब्लम है इसका मतलब मैं देह भान में हूँ। ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬರೋದು ಕಾರಣ ಏನು ಅಂದರೆ ದೇಹಭಾನ. ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಏನೇನೋ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದೆ, ಸಂಸ್ಕಾರ ಆಗಿರ್ಬೋದು, ವಿಕಾರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗೂ ಪರಿಹಾರ ಸಿಗುತ್ತೆ. इसलिए ये हमें इस स्थिति को बनाने की आवश्यकता है, क्योंकि इसी स्थिति से जब हम निराकारी अवस्था में रहते हैं, आत्माभिमानी स्थिति में रहते हैं, हमें किसी के अंदर के अवगुण नजर नहीं आएंगे। अगर मुझे अवगुण नजर आते हैं तो समझो कि ये मेरा देह भान है। ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದಾಗ ಅನ್ಯರ ಅವಗುಣಗಳು ನನಗೆ ಕಾಣೋದಿಲ್ಲ. ನನಗೆ ಅನ್ಯರ ಅವಗುಣಗಳು ಕಾಣುತ್ತೆ ಅಂದರೆ ಅರ್ಥ ಏನೋ, ನಾನು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೊಂದಿಲ್ಲ. और जिस समय हम आत्माभिमानी स्थिति में रहते हैं, उस समय हमारे वाणी में बल आता है, हमारे दृष्टि में बल आता है, हमारे कर्म में सफलता मिलती है. ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದಾಗ ನಮ್ಮ ಮಾತಿನಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಬರುತ್ತೆ, ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಬರುತ್ತೆ, ಕರ್ಮದಲ್ಲಿ ಸಫಲತೆ ಇರುತ್ತೆ. इसीलिए बाबा हमेशा कहते बच्चे आत्मा समझ करके किसी को समझाओ. ಅದಕ್ಕೆ ಬಾಬಾ ಅವರು ಹೇಳೋದು ಆತ್ಮ ಅನ್ಕೊಂಡು ಬೇರೆಯವರಿಗೆ ತಿಳಿಸಿ ಅಂತ. और जब हम आत्माभिमानी स्थिति में रहते हैं तो हमारी आंखें खुली हैं, कान खुला है, तो भी हमें संसार की कोई भी बातें ना दिखाई पड़ेगी, ना कोई बातें सुनाई पड़ेंगी. व्यर्थ बातों से हम सारा दिन मुक्त रहेंगे. ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೊಂದಿದಾಗ ವ್ಯರ್ಥ ಮಾತುಗಳಿಂದ ನಾವು ಇಡೀ ದಿನ ಮುಕ್ತರಾಗ್ತೇವೆ. ಕಣ್ಣು ತೆರೆದಿದೆ, ಕಿವಿ ತೆರೆದಿದೆ, ಆದರೂ ಪ್ರಪಂಚದ ಯಾವ ಮಾತುಗಳು ಕಾಣಿಸಲ್ಲ, ನಮಗೆ ಯಾವುದು ಕೇಳಿಸಲ್ಲ. और जब हम आत्माभिमानी स्थिति में रहते हैं, आत्माभिमानी स्थिति में रहने वाला उसका हर पल सफल हो रहा है. आत्माभिमानी स्थिति में रहने वाला कभी नहीं कहेगा कि मेरा टाइम वेस्ट हो जाता है. वो रात में सोया है, योग लगा हुआ है, कोई कर्म कर रहा है, योग लगा हुआ है, रास्ते में चल रहा है, उसका योग लगा हुआ है. ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಹೊಂದಿದವ್ರದ್ದು ಏನೂ ಕೂಡ ಸಮಯ ವೇಸ್ಟ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಮಲಗಿದ್ರು ಯೋಗನೇ, ಕರ್ಮ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಯೋಗನೇ, ನಡೆದಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅವ್ರದ್ದು ಯೋಗ ಸ್ವಾಭಾವಿಕವಾಗಿರುತ್ತೆ. और आत्माभिमानी स्थिति में रहने से हर पल उसे वाइब्रेशंस फैलते रहते हैं, जिससे वायुमंडल को शुद्ध बनाने की वो बहुत बड़ी सेवा कर रहे हैं. ಅವರಿಂದ ವೈಬ್ರೇಷನ್ ಹರಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ವಾತಾವರಣವನ್ನು ಶುದ್ಧ ಮಾಡುವಂಥ ಒಳ್ಳೆ ಸೇವೆ ಅವರಿಂದ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ. इसीलिए बाबा हर मुरली में, मुझे लगता नहीं कि कोई मुरली ऐसी होगी जिसमें बाबा इस लेसन के ऊपर ध्यान खिंचवाता है. हर मुरली में बाबा कहते बच्चे ये आत्माभिमानी स्थिति की मेहनत करो. जो ये आत्माभिमानी स्थिति की मेहनत करेगा बाकी सभी मेहनत से छूट जाएगा.
ಬಾಬು ಅವರು ಪ್ರತಿಯೊಂದು ಮುರುಳಿನಲ್ಲೂ ತಿಳಿಸ್ತಾರೆ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಅಂತ. ಯಾರು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ಎಲ್ಲ ಶ್ರಮದಿಂದನೂ ಬಿಡುಗಡೆ ಆಗ್ತಾರೆ. इसलिए हमें ये आत्मा का लेसन पक्का करने की जरूरत है. जितना जैसे कल भी बताया कि आत्मा अभिमानी स्थिति में रहते हैं उतना हमारे अंदर जो भी कड़ा संस्कार है या कोई भी संस्कार है हमारे पर वार कभी नहीं कर सकते. ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ರೆ ಯಾವುದೋ ಕಠಿಣ ಸಂಸ್ಕಾರ ಇದೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ, ಅದು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. माया रूपी भूत कहाँ रहता है? जिस घर में लाइट नहीं है वहां जैसे लौकिक में भूत रहते हैं, इसी तरह जिस शरीर में आत्मा अभिमानी स्थिति की लाइट है वहां कोई भी भूत अर्थात कोई भी विकार नहीं आ सकता. ಯಾವ ಮನೆಗೆ ಭೂತ ಬರುತ್ತೆ ಅಂದರೆ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ದೀಪ ಇಲ್ಲದೆ ಇದ್ದಾಗ. ಹಾಗೆ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಅನ್ನೋದು ದೀಪ ಇದ್ದ ಹಾಗೆ. ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಇದ್ದಾಗ ಯಾವುದೇ ಭೂತಗಳು ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಬರೋದಿಲ್ಲ. इसलिए हमें क्या करना है? आत्मा का पाठ पक्का करना है. और जितना हम आत्मा अभिमानी स्थिति में रहेंगे शांति का गुण, एकाग्रता का गुण, अंतर्मुक्ता का गुण, ये गुण ऑटोमेटिकली हमारे जीवन में आएंगे. ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಹೊಂದಿದಾಗ ಶಾಂತಿಯ ಗುಣ, ಏಕಾಗ್ರತೆಯ ಗುಣ, ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಅನೇಕ ಗುಣಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. आत्मा अभिमानी स्थिति बीज है और दैवी गुण उसके फ्रूट्स है, फल है. फलों का कभी पुरुषार्थ नहीं किया जाता है. अगर बीज डाला है तो फल तो ऑटोमेटिकली आएंगे. मैं आत्मा अभिमानी बना ही नहीं तो मेरे अंदर सहन शक्ति कैसे आएगी, मेरे अंदर अंतर्मुक्ता कैसे आएंगी, नम्रता कैसे आएंगी, धैर्यता कैसे आएंगी? जो आत्मा अभिमानी बनेगा उसके जीवन में सभी गुण रूपे फल दिखाई पड़ेंगे. ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಅನ್ನೋದು ಬೀಜ ಇದ್ದ ಹಾಗೆ, ಬಾಕಿ ಎಲ್ಲ ಗುಣಗಳು ಫಲ ಇದ್ದ ಹಾಗೆ. ನಾವು ಬೀಜನೇ ಬಿತ್ತದೇ ಹೋದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಧೈರ್ಯತೆ, ಸಹನಶೀಲತೆ, ಶಾಂತಿ, ಸದ್ಭಾವನೆಗಳು ಇದೆಲ್ಲ ಹೇಗೆ ಬರುತ್ತೆ? इसीलिए बाबा कहते बच्चे आत्मा अभिमानी बनो. और जितना हम इस निराकारी अवस्था में, बाबा ने भी, ब्रह्मा बाबा ने शरीर छूटने से पूर्व चलते चलते बाबा ने 3 बातें सुनाई थी. बच्चे निराकारी बनो, निर्विकारी बनो, निरंकारी बनो. जितना हम निराकारी अवस्था में रहते हैं, अशरीरी रहते हैं, आत्माभिमानी रहते हैं, उतना निर्विकारी बन सकते हैं. और जितना निर्विकारी उतना निरंकारी, और जितना निरंकारी उतना निराकारी. ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬುರು ಅವ್ಯಕ್ತ ಆಗೋಕ್ಕೆ ಮೊದಲು 3 ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ರು: ನಿರಾಕಾರಿ, ನಿರ್ವಿಕಾರಿ, ನಿರಹಂಕಾರಿ ಅಂತ. ಯಾರು ಎಷ್ಟು ನಿರಾಕಾರಿ ಅವಸ್ಥೆಯಲ್ಲಿರ್ತಾರೆ ಅಷ್ಟು ನಿರ್ವಿಕಾರಿಯಾಗಿರ್ತಾರೆ. ಯಾರೆಷ್ಟು ನಿರ್ವಿಕಾರಿಯಾಗಿರ್ತಾರೆಯೋ ಅಷ್ಟು ನಿರಂಕಾರಿಯಾಗಿರ್ತಾರೆ. ಎಷ್ಟು ನಿರಂಕಾರಿಯಾಗಿರ್ತಾರೆ ಅಷ್ಟು ನಿರಾಕಾರಿಯಾಗಿರ್ತಾರೆ. जितना हम इस निराकारी स्थिति में अशरीरी अवस्था में रहते हैं उतना हमारा विकर्म विनाश होने की फैक्ट्री अंदर से चल रहे. ಎಷ್ಟು ನಾವು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೊಂದ್ತೇವೆ ಅಷ್ಟು ವಿಕರ್ಮ ವಿನಾಶ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಒಳಗಡೆ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ. इसलिए हमें इस निराकारी स्थिति में रहना है. और निराकारी स्थिति में रहने से हमारे शरीर में निरंतर एक वेव्स, तरंगे फैलते हैं. और जिस तरंगों के द्वारा हमें अति इंद्रिय सुख की अनुभूति होती है. और जिसको ये अति इंद्रिय सुख अनुभव होता है वो इस संसार की कोई भी बातों के प्रभाव में नहीं आएगा. ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಒಂದು ಅಲೆ ನಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ ಹರಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅವರಿಗೆ ಅತೀಂದ್ರಿಯ ಸುಖದ ಅನುಭವ ಆಗುತ್ತೆ. ಯಾರಿಗೆ ಅತೀಂದ್ರಿಯ ಸುಖದ ಅನುಭವ ಇರುತ್ತೆ ಅವರು ಪ್ರಪಂಚದ ಯಾವುದೇ ಪ್ರಭಾವದಲ್ಲಿ ಬರೋದಿಲ್ಲ. और जब हम निराकारी अवस्था में रहते हैं हमारी हर इंद्रिय हमारे वश में रहते हैं. जैसे घर में कोई बड़ा होता है तो छोटे आपस में लड़ते नहीं, इसी तरह शरीर रूपी घर में निरंतर जिसकी आत्मा अभिमानी स्थिति है उसकी हर इंद्रिया उसके वश में है. वो स्वराज्य अधिकारी है, वो इंद्रियों का राजा है. और ऐसा हर पल यहाँ इंद्रियों का राजा बन करके रहने वाला भविष्य में बहुत ऊंच पद प्राप्त करता है, राजा ही प्राप्त करता है. ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳು ನಮ್ಮ ವಶದಲ್ಲಿರುತ್ತೆ. ಎಷ್ಟು ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳು ವಶದಲ್ಲಿರುತ್ತೆ ಅವರು ಅಷ್ಟು ಸ್ವರಾಜ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳಾಗಿರ್ತಾರೆ. ಸ್ವರಾಜ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ಎಷ್ಟು ಸಂಗಮಯುಗದಲ್ಲಿರ್ತಾರೆ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಉನ್ನತ ಪದವಿ ಅನ್ನೋದು ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೆ. आज सतयुग में जो देवी देवता हैं, देवी देवता वहां एक दूसरे के शरीर के ऊपर प्रभावित क्यों नहीं होते? क्योंकि उनकी नेचुरल अशरीरी स्थिति है, वो संतुष्ट रहते हैं, वो सदा
उनके पास धन संपत्ति होने के बाद भी उनको कोई चिंता चिंतन नहीं है। क्यों? उनकी निराकारी स्थिति अशरीरी स्थिति है और इसीलिए शरीर के ऊपर भी प्रभावित नहीं होते, ना वस्तु वैभव के प्रभाव में आते हैं। ಸತ್ಯುಗದಲ್ಲಿ ದೇವತೆಗಳು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಹೊಂದಿರೋದ್ರಿಂದ ಶರೀರ ಎಷ್ಟೇ ಸುಂದರವಾಗಿದ್ದರೂ ಯಾರದೇ ಶರೀರದ ಕಡೆಗೆ ಪ್ರಭಾವಿತರಾಗಲ್ಲ, ಮತ್ತು ಅವ್ರು ಯಾವತ್ತೂ ಚಿಂತೆ ಮಾಡಲ್ಲ, ಯಾವತ್ತೂ ಬಡತನ ಇರೋದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಸಂಪತ್ತುಗಳಿಂದ ಸಂಪನ್ಭರಿತವಾಗಿರ್ತಾರೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಅವರು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರ್ತಾರೆ. अगर मुझे सत्युग के संस्कारों को जागृत करना है, मेरी सत्युग की संस्कृति को जागृत करना है, ये निराकारी की तपस्या बड़ी आवश्यक है. ಸತ್ಯುಗಿ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ನನ್ನಲ್ಲಿ ಜಾಗೃತ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂದರೆ ಈ ನಿರಾಕಾರ ಅವಸ್ಥೆ, ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಬಹಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. इसलिए हमें इस स्थिति को बनाना है. आज एक दिन में गुलजार दादी को ऐसा ही एक दिन पूछा, एक दिन मैं अभी अवार्ड दिखाने के लिए गया था, तो दादी को हमने कहा कि दादी आप लोग अभी आजकल क्या पुरुषार्थ करते? तो दादी ने एक बहुत अच्छी बात बताई. दादी कहते कि जब भी मेरे सामने कोई आ जाए वो अशरीरी बन जाए, ये मैं स्वयं अटेंशन रखती हूँ ना. देखो आज 75 वर्षों से दादी अभी कौन सा पुरुषार्थ करे? यही पुरुषार्थ हमारा पूरा ज्ञान का सार है. इससे हम नष्ट मोहा बन सकेंगे, विकारों के ऊपर जीत प्राप्त कर सकते हैं, दैवी गुणों की धारणा कर सकते हैं. तो यही पुरुषार्थ हमें करना है और इससे ही हम निरंतर प्रभु को सामने प्राप्त कर सकेंगे. जो आत्मदर्शन करता है उसको परमात्मा का हर पल दर्शन भी होगा. ಅಣ್ಣವ್ರಿಗೆ ಲಿಮ್ಕಾ ಅವಾರ್ಡ್ ಸಿಕ್ಕಿದೆ, ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆಯಲ್ಲ. ಅಣ್ಣವರು ಅವಾರ್ಡ್ ತೋರ್ಸಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರಂತೆ ದಾದೀಜಿಯವ್ರ ಹತ್ರ. ದಾದಿಯವ್ರಿಗೆ ಕೇಳಿದ್ರಂತೆ, ನೀವು ಇತ್ತೀಚಿನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಏನು ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂತ ಗುಲ್ಜಾರ್ ದಾದಿಯವ್ರಿಗೆ. ದಾದಿಯವ್ರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ನನ್ನ ಮುಂದೆ ಯಾರು ಬರ್ತಾರೆ ಅವರು ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ಬಿಡ್ಬೇಕು, ಆ ಪುರುಷಾರ್ಥವನ್ನು ನಾನು ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ. ಅಷ್ಟು ಸಮಯದಿಂದ ದಾದಿಗಳು ತಪಸ್ಸು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಕೂಡ ಅದೇ ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂದಮೇಲೆ ಯಾರು ಆತ್ಮದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾರೆಯೋ ಅವ್ರಿಗೆ ಪರಮಾತ್ಮನ ದರ್ಶನ ತಾನಾಗೆ ಆಗುತ್ತೆ. अगर बिल्डिंग बनाना है तो उसका फाउंडेशन अगर रेत के ऊपर डाल देंगे तो कोई आंधी आएगी, तूफान आएगी, बिल्डिंग गिर जाएगी. इसी तरह जिसने पुरुषार्थों पे फाउंडेशन आत्मा का पाठ पक्का नहीं किया, उसके जीवन में कोई आंधी आएगी, विकारों की कोई समस्या का प्रॉब्लम की आंधी आएगी, वो फेल हो जाएगा. अगर आप विघ्नों में फेल हो जाते हैं, समस्या में फेल हो जाते हैं, इसका मतलब आपके पुरुषार्थों पे फाउंडेशन, जो आत्मा अभिमानी का फाउंडेशन, वो कच्चा है. ಈ ಪುರುಷಾರ್ಥದ ಫೌಂಡೇಶನ್ ಆಗಿದೆ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ. ತಾವು ಮರಳಿನ ಮೇಲೆ ಮನೆ ಕಟ್ಟಿದ್ರಿ, ಯಾವುದೋ ಬಿರುಗಾಳಿ ಬಂತು ಅಂದರೆ ಪೂರ್ತಿ ಬಿಲ್ಡಿಂಗೇ ಬಿದ್ದು ಹೋಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಯಾರಿಗೆ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಪಕ್ಕಾ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರುತ್ತೆ, ಸಮಸ್ಯೆ ಬರುತ್ತೆ, ಅವ್ರ ಪುರುಷಾರ್ಥಿ ಜೀವನದಿಂದ ಹೊರಟೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. आज ब्रह्मा बाबा ने इस बात की कितनी मेहनत की. बाबा बार बार दीवारों पर लिखते थे, मैं आत्मा हूँ, जयशोद आत्मा, ये आत्मा 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 आत्मा. लेकिन आज हम अपने दिल पर हाथ रख करके पूछे, ये जो मेन जो पुरुषार्थ है उस बात के पीछे हम कितनी मेहनत कर रहे हैं. बाकी और बातों में लगे हैं, लेकिन हम खुद भूले हैं तो खुदा भी कैसा याद रहेगा. इसीलिए ये मेहनत करने की आवश्यकता है. ನಾವು ಸ್ವಯಂವನ್ನು ಮರ್ತು ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಂದಮೇಲೆ ತಂದೆ ಹೇಗೆ ನೆನಪಿರ್ತಾರೆ ನಮಗೆ? ನಮ್ಮ ಹೃದಯದ ಮೇಲೆ ನಾವು ಕೈ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೇಳಬೇಕು. ಯಾವುದು ಮೊದಲನೇ ಪಾಠ ಇದೆ, ಆತ್ಮದ ಪಾಠ, ಅದೆಷ್ಟು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪಕ್ಕ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳಿ. भविष्य में आने वाला बहुत बड़ा विकराल महाविनाश है और महाविनाश को देखना कोई साधारण बात नहीं है. उस विनाश के सीन को देखने के लिए आत्माभिमानी स्थिति चाहिए. अगर देहभान की स्थिति है वहां भी हम घबराएंगे, और जो घबरा करके अंतिम समय शरीर छोड़ता है सत्युग के स्टार्टिंग में नहीं आ सकता. ವಿನಾಶದ ವಿಕರಾಳ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಯಾರು ದೇಹಾಭಿಮಾನದಲ್ಲಿರ್ತಾರೆ, ದೇಹ ಬಾನದಲ್ಲಿರ್ತಾರೆ, ಅವರ ಸ್ಥಿತಿ ಚೆನ್ನಾಗಿರಲ್ಲ. ಸತ್ಯುಗದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಕಡಿಮೆ ಪದವಿ ಸಿಗುತ್ತೆ, ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗು ಬರೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಅಂಥ ವಿಕರಾಳ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನಾನು ಎದುರಿಸಬೇಕು ಅಂದರೆ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಪಕ್ಕ ಇರಬೇಕು ನಮ್ಮಲ್ಲಿ. आत्माभिमानी स्थिति वाला निर्भय रहता है, उसको कोई डर नहीं. इतना ही नहीं, वो सदा एवर रेडी रहता है. उसको ये नहीं कि मुझे और 2-4 साल के बाद विनाश होना चाहिए, नहीं. वो सदा एवर रेडी है, जब भी जाने के लिए तैयार है. वो बीती वाली बातों को बिंदी लगाता है. 1 सेकंड में बिंदी लगती है. जितना बिंदी अवस्था में रहेंगे बीती हुई बातों को बिंदी लगेगी. ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಹೊಂದಿದವರು ನಿರ್ಭಯ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಇನ್ನೂ 1-2 ವರ್ಷ ಆಗಲಿ ವಿನಾಶ ಆಗಲಿ ಅನ್ನೋದಿಲ್ಲ.
ಇವತ್ತೇ ವಿನಾಶ ಆದರೂ ಅವ್ರು ಎವರೆಡಿ ಇರ್ತಾರೆ. ಅವರು ಬಿಂದು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಬಿಂದು ಹಾಕೋದು ತುಂಬ ಸುಲಭ ಆಗುತ್ತೆ. इसीलिए बाबा कहते बच्चे ये मेहनत करो, और जितनी ये मेहनत करेंगे आपके पुरुषार्थ, यही पुरुषार्थ है. कहते ना आजकल मेरा पुरुषार्थ ढीला चल रहा है. पुरुषार्थ इस शब्द का अर्थ क्या? पुरुष मतलब आत्मा, रथ माना शरीर. मला मेरा आजकल पुरुषार्थ ढीला चल रहा है, मतलब मेरा आजकल देहाभिमान आया है, इसीलिए मुझे बहुत प्रॉब्लम दिखाई पड़ रहे हैं. मतलब मेरा पुरुषार्थ ढीला है. आजकल मेरा पुरुषार्थ बड़ा अच्छा है, मतलब मैं आत्मा अभिमानी हूं, मुझे कोई यहाँ की संसार की विरत बातें दिखाई नहीं पड़ती, मतलब मेरा पुरुषार्थ अच्छा है. ಕೆಲವರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಪುರುಷಾರ್ಥ ಸಡಿಲ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅಂತ. ಪುರುಷಾರ್ಥ ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ಏನು? ಪುರುಷ ಅಂದರೆ ಆತ್ಮ, ಅರ್ಥಿ ಅಂದರೆ ಶರೀರ. ಸೊ ಯಾರಲ್ಲಿ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಇಲ್ವೋ, ಆತ್ಮದ ಸ್ಮೃತಿ ಇಲ್ವೋ, ಅವರ ಪುರುಷಾರ್ಥ ಸ್ವಾಭಾವಿಕವಾಗಿ ಸಡಿಲ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. आज हम योग लगा रहे हैं, धारणा कर रहे हैं, पवित्रता की धारणा, सेवा कर रहे हैं, ये सब कुछ किसी लिए कर रहे हैं? आत्माभिमानी बनने के लिए कर रहे हैं. ये सब कुछ करने के बाद फिर भी मेरी आत्माभिमानी स्थिति नहीं है, इसका मतलब मैं सेवा कर रहा हूं उसमें गलत हो रहा है, कुछ लीकेज हो रहा है. धारणा कर रहा हूं लेकिन उसमें भी लीकेज है, वो गलत धारणा है. या मैं योग लगा रहा हूं, योग में मेरा ठीक नहीं लग रहा है. ನಾವು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಶ್ರಮ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಇನ್ನೂ ಕೂಡ ನಾವು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೊಂದಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ತಪ್ಪು ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಧಾರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಯೋಗ ಮಾಡ್ತೇವೆ, ಬಟ್ಟಿ ಮಾಡ್ತೇವೆ, ಇನ್ನೂ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಬಂದಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅದರ ಅರ್ಥ ಏನು? आज बाबा परमधाम से क्यों आए हैं? आत्माभिमानी बनाने के लिए आए हैं. ಬಾಬುವ್ರು ಬಂದಿರೋದೇನಕ್ಕೆ? ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. क्योंकि देहभान के कारण संसार में जितनी भी समस्या है, जैसे कहा ना, देहभान विकारों का गेट होता है. विकार पहले आता है देह अभिमान आने से. अगर हम देही अभिमानी रहेंगे, ना काम का भूत आएगा, ना क्रोध आएगा, ना लोभ आएगा, कोई विकार नहीं आ सकता. इसीलिए हमें क्या करना है? इस पुरुषार्थ को सदा बना करके रखना है. ದೇಹಾಭಿಮಾನ ಏನಿದೆ ಎಲ್ಲ ವಿಕಾರಗಳ ಗೇಟ್ ಆಗಿದೆ. ನಾವೆಷ್ಟು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರ್ತೇವೆ, ಕಾಮನೂ ಬರಲ್ಲ, ಕ್ರೋಧನೂ ಇರೋದಿಲ್ಲ, ಮೋಹ ಲೋಭ ಯಾವುದೂ ಕೂಡ ಇರಲ್ಲ. ಅದರಿಂದ ಈ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು. कहने का मतलब आत्मा अभिमानी स्थिति विकारों के पर जीत प्राप्त करने का ब्रह्मास्त्र है. ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ವಿಕಾರಗಳನ್ನು ಗೆಲ್ಲುವಂಥ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರ, ಅದು ಶಸ್ತ್ರ. अगर कोई शस्त्र काम नहीं करते तो लास्ट में कौन सा शस्त्र यूज करते? ब्रह्मास्त्र. इसी तरह अब हमें इस ब्रह्मास्त्र का प्रयोग करने की आवश्यकता है. उसके बिना माया से बचना असंभव है. ಈ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರವನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ಬೇಕಿವಾಗ. ಅದನ್ನು ಉಪಯೋಗಿಸದೆ ವಿನಃ ಮಾಯೆಯನ್ನು ಗೆಲ್ಲೋದು ಅಸಾಧ್ಯ ಇದೆ. सीता के सामने रावण आता है, लेकिन जब रावण आता है वो तिल्ली जला करके रख देते हैं. तिल्ली होने के कारण, तिल्ली माचिस, तो उसी समय रावण उसको टच भी नहीं करता. वो रावण के राज्य में थी, लेकिन रावण ने जिस उद्देश्य से उसको लेके गया था वो उद्देश्य पूर्ण नहीं किया. क्यों? वो तिल्ली जला करके रख देती थी. ಸೀತೆ ಮುಂದೆ ರಾವಣ ಬರ್ತಾನೆ ಸೀತೆಯನ್ನು ಸ್ಪರ್ಶ ಮಾಡೋದಕ್ಕೆ. ಆವಾಗ ಸೀತೆ ಒಂದು ಕಡ್ಡಿಗಿರಿ, ಮ್ಯಾಚ್ ಬಾಕ್ಸು, ಕಡ್ಡಿ ಏನಂತಾರೆ ಅದಕ್ಕೆ, ಮ್ಯಾಚ್ ಬಾಕ್ಸ್ ಆನ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ರಾವಣ ಅವಳಿಗೆ ಟಚ್ ಮಾಡೋಕ್ಕೂ ಆಗಲ್ಲ, ಅವಳ ಹತ್ರ ಬರೋದಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. इसी तरह मेरी भी, हम रावण राज्य में रहते हैं, तो इस रावण राज्य में रहते हुए रावण मुझे टच ना करे, इसीलिए मुझे आत्मा अभिमानी स्थिति की तिल्ली सदा जला करके रखनी है. ಸೊ ರಾವಣ ರಾಜ್ಯದಲ್ಲೇ ನಾವಿರೋದು. ರಾವಣ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬರಬಾರ್ದು ಅಂತಂದರೆ ಆ ಕಡ್ಡಿಗಿರಿ ಯಾವಾಗಲೂ ಇಟ್ಕೋಬೇಕು. अगर जंगल में जाते हैं, जंगल में बहुत जानवर है, अगर उस जानवरों से बचना चाहते हैं, शेर, भालू, चीता, तो क्या चाहिए साथ में? ಈ ಕಾಡಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀರಾ, ಕಾಡಲ್ಲಿ ಕರಡಿ ಇದೆ, ಚಿರತೆ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಜೊತೆನಲ್ಲಿ ಏನಿರಬೇಕು? क्या चाहिए? ಏನಿರಬೇಕು? अगर आपके पास मशाल है, आग है, कोई भी जानवर टच भी नहीं कर सकता. अगर आपके पास हथियार है तो भी वार करेगा, हथियार से नहीं डरेगा, लेकिन डरता किसे? आग से डरता है. इसी तरह आपके पास ज्ञान की कितने भी हथियार हैं, लेकिन अगर आपकी आत्माभिमानी स्थिति की मशाल जागृत नहीं है तो भी विकार वार करेंगे. इसीलिए विकारों से बचने का साधन है ये आत्माभिमानी स्थिति की मशाल. ತಮ್ಮ ಹತ್ರ ಎಷ್ಟೇ ಆಯುಧಗಳಿದ್ರೂ ಅದು ಪ್ರಯೋಜನಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. ತಮ್ಮ ಹತ್ರ ಬೆಂಕಿ ಇದ್ದರೆ ಯಾವುದೇ ಕ್ರೂರ ಪ್ರಾಣಿಗಳು ತಮ್ಮ ಹತ್ರ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅದರಿಂದ ಈ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಏನಿದೆ,
ಇದು ಬೆಂಕಿ ಇದ್ದ ಹಾಗೆ. ಇದು ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇರುತ್ತೆ, ಯಾವುದೇ ವಿಕಾರಗಳು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಸುಳಿಯೋದಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. आत्मा अभिमानी स्थिति में रहने वाला मान, अपमान, निंदा, स्तुति, जय, पराजय इन सभी में समान रहता है. उसके कोई संकल्प नहीं चलते. वो तृप्त बन जाता है. उसको कुछ पाने की, कुछ देखने की कोई तमन्ना नहीं रहती. और ऐसा तृप्त आत्मा यही योगी है. ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಹೊಂದಿದವರು ತೃಪ್ತ ಯೋಗಿಯಾಗಿರ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಅವರು ಸಮಾನ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೊಂದಿರ್ತಾರೆ. ನಿಂದನೆ ಬರಲಿ, ಅಪಮಾನ ಬರಲಿ, ಮಾನ ಸಿಗಲಿ ಅಥವಾ ಅಪಮಾನ ಆಗಲಿ, ದುಃಖ ಬರಲಿ, ಸುಖ ಬರಲಿ, ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಸಮಾನ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೊಂದಿರ್ತಾರೆ. नहीं तो आज हमारा होता क्या है, कोई बहनों ने आपकी महिमा की तो बड़ा खुश हो जाएंगे. जब योग लगाने के लिए बैठेंगे तो वही महिमा याद आएगी. और किसी बहनों ने कुछ 2-4 शब्द बोले, बहन जी, माता जी आप तो ये अच्छा काम नहीं करते हो, ठीक नहीं है ना, तुरंत हवा ही निकल गई. पहले तो फूल गए, बाद में हवा ही निकल गई. हाँ, जब योग में बैठेंगे क्या योग बाबा से लगेगा? हाँ, बार बार याद है कि बहनों ने क्यों क्या, देखो हमने इतना सेवा करते, ये करते, फिर कोई बात नहीं, मैं आत्मा हूँ, फिर कहेंगे देखो बार बार ऐसे हमको बोलते रहते, सबके बीच में मेरा इंसल्ट किया, योग लगेगा? इसीलिए जो अशरीरी अवस्था में रहता है, कोई कुछ भी बोले उस समय कोई अवस्था, कोई न मान दिया तो भी नहीं संकल्प चलेगा, अपमान किया तो भी संकल्प नहीं चलेगा. इसको कहते योगी. और वो अवस्था बनेगी अशरीरी स्थिति से, निराकारी स्थिति से. ಈಗ ದೇಹಾಭಿಮಾನ ಇತ್ತು ಅಂದರೆ ಯಾರಾದರೂ ನಮಗೆ ಮಹಿಮೆ ಮಾಡಿದ್ರು. ಸೊ ಮಹಿಮೆ ಮಾಡಿದಾಗ ಯೋಗಕ್ಕೆ ಕೂತ್ಕೊಂಡ್ವಿ. ಯೋಗಕ್ಕೆ ಕೂತ್ಕೊಂಡಾಗ ಬಾಬೋರ್ ನೆನಪು ಬರಲ್ಲ, ಅವ್ರು ಮಹಿಮೆ ಮಾಡಿದ್ದೇ ನೆನಪಿಗೆ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಯಾರಾದರೂ ತೆಗಳಿದ್ರು ಅಂದ್ಕೊಳ್ಳಿ, ತೆಗಳಿದ್ರು ಕೂಡ ಇವ್ರು ಯಾತಕ್ಕೆ ಈ ಥರ ಅಂದ್ಬಿಟ್ರು, ಯಾತಕ್ಕೆ ಅಪಮಾನ ಮಾಡಿದ್ರು, ಯಾತಕ್ಕೆ ಇನ್ಸಲ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅದೇ ವಿಚಾರಗಳು ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿನ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಹೊಂದಿದಾಗ ಈ ಥರ ಯಾವುದೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿನಲ್ಲಿ ವಿಚಾರಗಳು ನಡೆಯಲ್ಲ, ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಅಲಿಪ್ತ ಸ್ಥಿತಿ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. बाबा कहते बच्चे जीते जी मर जाओ, तो आप सभी मरे हैं या जिंदे हैं? ಚೀತೇಜಿ ಮರ್ಜಾವು ಅಂತಾರೆ ಬಾಬೋರು. ನಾವೆಲ್ಲ ಬದುಕಿದೀವ, ಸತ್ತಿದೀವ? मरे जिंदे? ಯಾವುದರಿಂದ ಸಾಯೋದು? मरे हैं. अब समझो मरा हुआ मुर्दा कोई पड़ा है और उसको कोई गाली दे, अच्छा हो गया तो मर गए, बेकार थे, ऐसा थे, वैसे थे. वो कहता है क्या बात है भाई, मैं मरने के बाद मुझे गाली देते हो? हाँ, कुछ बोलता है? कुछ नहीं बोलता. ಮಲಗಿದೆ, ಶವಕ್ಕೆ ಯಾರಾದ್ರೂ ಬಂದು ನಿಂದನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆಯುಧ ತಗೊಂಡು ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆ ಶವ ಏನು ಹೇಳುತ್ತೆ? ರಿವರ್ಸ್ ಆಗಿ ಏನಾದರೂ ಹೇಳುತ್ತಾ? एकदम एक रस, कुछ नहीं. वो अगर उसकी महिमा करेगा, अरे भाई आप मर गए लेकिन आपने क्या जीवन में अच्छा अच्छा काम किया, आपने बहुत ये किया, वो खुश हो जाता है. वो उसकी महिमा करो या ग्लानी करो, एक रस, इसको कहेंगे मरा हुआ. ಶವಕ್ಕೆ ಯಾರಾದರೂ ಮಹಿಮೆ ಮಾಡಿದ್ರೆ, ನೀನು ತುಂಬ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದೆ, ಹಾಗೆ ಮಾಡಿದೆ, ಹೀಗೆ ಮಾಡಿದೆ, ಅದೇನು ಖುಷಿ ಪಡಲ್ಲ. ನಿಂದನೆ ಮಾಡಿದ್ರು ದುಃಖ ಇಲ್ಲ, ಹೊಗಳಿದ್ರೆ ಖುಷಿ ಇರೋದಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ. अगर किसी ने मेरी महिमा की, खूब उसके संकल्प चल रहे, इसका मतलब जिंदे है, मरे नहीं है, जिंदे है. ಯಾರಾದರೂ ಮಹಿಮೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಳ್ಳೆ ಸಂಕಲ್ಪ ಶುರು ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ. ಅಂದಮೇಲೆ ಅರ್ಥ ಏನೋ, ನಾವೇನು ಬದುಕಿದೀವಿ ಅಂತ ಅರ್ಥ. अगर कोई मेरा अपमान करता है, रात भर नींद नहीं आ रही, वही बातें याद आ रही, इसका मतलब जिंदे है, मरे कहाँ है? मरे को कोई संकल्प नहीं चलना चाहिए. इसको कहेंगे देही अभिमानी स्थिति. ಯಾರಾದರೂ ನಮ್ಗೆ ಅಪಮಾನ ಮಾಡಿದ್ರೆ, ನಿಂದನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಡೀ ರಾತ್ರಿ ನಿದ್ರೆ ಬರಲ್ಲ, ಅದೇ ಯೋಚನೆ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ. ಅಂದಮೇಲೆ ನಾವಿನ್ನೂ ಸತ್ತಿಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಬದುಕಿದೀವಿ ಅಂತ ಅರ್ಥ. सर्दी लगती है, गर्मी लगती है, खाना बहुत अच्छा लगता है, 2-4 रोटी खा लिया, देहभान है. आज इडली बन ली, बहुत अच्छा, आज ये क्या बनाया पता नहीं, नाक तोड़, देहाभिमान है. ಅಡುಗೆ ಟೇಸ್ಟ್ ನೋಡೋದು, ಇದು ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಅದು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅನ್ನೋದು, ಇದೆಲ್ಲ ದೇಹ ಬಾನ. ಇದು ಇನ್ನುವೆ इतना गहरा ये अभ्यास है. अगर मेरा पहला ही लेसन पक्का नहीं किया तो और क्या रहा. इसीलिए बाबा कहते बच्चे इस पहले लेसन की गहराई में जाओ, तब संगम युग का आनंद मिलेगा. अगर पहला लेसन पक्का नहीं किया तो आखिर संगम युग का आनंद कब लेंगे. ಮೊದಲನೇ ಲೆಸನನ್ನು ಪಕ್ಕಾ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಎಲ್ಲಿ ತನಕ ಈ ಲೆಸನನ್ನು ಪಕ್ಕಾ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ, ಈ ಸಂಗಮಯುಗದ ಆನಂದವನ್ನು ನಾವು ಅನುಭವ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. अगर आत्मा अभिमानी स्थिति में है, हर पल बाबा आपके साथ में है, जैसे आप कंबाइंड है. आत्मा अभिमानी स्थिति यही याद का बहुत सुंदर तरीका है. ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಇದ್ರೆ ಬಾಬೋರ್ ಸದಾ ಜೊತೆಗಿರ್ತಾರೆ, ಕಂಬೈಂಡ್ ಇರ್ತಾರೆ. एक बार की बात है, मैं मधुबन में ओम शांति भवन में मुरली सुन रहा था, तो उसी समय गुलजार दत्त के तन में बाबा आए थे. आधी से ज्यादा मुरली हो चुकी थी
और मुझे बाई चांस माताओं के साइड पूरी जगह मिली थी, तो मैं अपना मुरली लिख रहा था, सुन रहा था, तो एक माता दूसरी माता जी को बोलते हैं ये बाबा जी कब आएंगे? तो दूसरी माता जी कहते हैं ये माता जी यहाँ बैठे, वो उठ के जाएगी तब तो बाबा जाएगी। वो बोलती जा रहे, पता नहीं उसका आवाज भी नहीं समझ में आ रहा है। तो बाबा आए थे, मुरली चल रहे थे, लेकिन उनको अनुभव क्यों नहीं हुआ? क्योंकि उनका देह का भान है, वही गुलजार दादी उनको नजर आ रहे। इसीलिए बाबा कहते बच्चे अगर आत्मा अभिमानी स्थिति में नहीं आए तो प्रभु मिलन का आनंद भी नहीं ले सकेंगे। ಓಂ ಶಾಂತಿ ಭವನದಲ್ಲಿ ಬಾಬೋರು ಬಂದಿದ್ರು ಗುಲ್ಜಾರ್ ದಾದಿ ಶರೀರದಲ್ಲಿ. ನಾನು ಮಾತೆಯವ್ರ ಕಡೆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದೆ. ಇಬ್ಬರು ಮಾತೆಯವರು ಮಾತಾಡ್ಕೋತಾ ಇದ್ರು. ಒಂದು ಮಾತೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಬಾಬೋರು ಎಲ್ಲಿ ಬಂದರು, ಎಲ್ಲಿ ಬಂದರು, ಎಲ್ಲಿ ಹೋದರು ಅಂತ. ಇನ್ನೊಂದು ಮಾತೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಈ ಮಾತಾಜಿ ಇನ್ನೂ ಮಾತಾಡ್ತಾನೆ ಇದ್ದಾರೆ, ಇವ್ರು ಹೋದ್ಮೇಲೇನೋ ಬಾಬೋರು ಬರ್ತಾರೇನೋ ಅಂತ ಮಾತಾಡ್ಕೋತಾ ಇದ್ರು. ಅದರಿಂದ ಬಾಬೋರ ಒಂದು ಅನುಭವ ಆಗಬೇಕು ಅಂದರೆ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಭಾಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. इसीलिए बाबा कहते बच्चे ये आत्मा का पाठ पक्का करो। जिस दिन आप आत्मा अभिमानी में रहते कितना सारा दिन अच्छा लगता है, कुछ व्यर्थ बोलने का, कुछ व्यर्थ सुनने का, कुछ भी आपको दिल भी नहीं कहता। इसको कहते हैं अवस्था। और उसको व्यर्थ के ऊपर कंट्रोल करने की भी अपने आप व्यर्थ बोलने का भी दिल नहीं करेगा। और आपका मौन मन क्या होता है, एकदम साइलेंस में रहता है, मन भी चुपचाप रहता है, बुद्धि भी भटकना बंद हो जाते हैं, क्योंकि आत्माभिमानी स्थिति है। ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಸ್ಥಿತಿ ಶಾಂತವಾಗಿರುತ್ತೆ. ವ್ಯರ್ಥತೆಯನ್ನು ಕೇಳೋದಕ್ಕೂ ಇಷ್ಟ ಆಗಲ್ಲ. ಈಗ ವ್ಯರ್ಥತೆಯನ್ನು ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೇವೆ ನಾವು. ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಇದ್ದರೆ ವ್ಯರ್ಥತೆಯನ್ನು ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡೋ ಅವಶ್ಯಕತೆನೇ ಇಲ್ಲ. ವ್ಯರ್ಥತೆ ಇಷ್ಟನೇ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ. जैसे सामने रात के समय ट्रैवलिंग कर रहा है, सामने से कोई गाड़ी आ रहा है, गाड़ी की लाइट पावरफुल है तो आपको पता ही नहीं चलेगा कि क्या आ रहा है। कोई कहेगा हाँ जीप होगी, नहीं नहीं बस होगी, नहीं नहीं ट्रक होगा, वो पता ही नहीं चलेगा कौन सा व्हीकल है, क्यों? लाइट पावरफुल है। इसी तरह जब आप रास्ते से चलते हैं, पावरफुल सोल कॉन्शियस में है तो पता भी नहीं चलेगा ये कुमारी है माता जी, उसका शरीर के ऊपर नजर नहीं जाएंगी। अगर मेरे शरीर के ऊपर नजर जाती है इसका मतलब मेरी लाइट पावरफुल नहीं है। और ये अभ्यास आगे चल करके विनाश में काम आने वाला है। हिंदू मुस्लिम के झगड़े लगेंगे, देखेंगे कोई माता जा रहे तो तुरंत ये होगा। इसीलिए बाबा कहते बच्चे ये आत्मा की लाइट पक्का करो, तो अगर कोई मारने के लिए भी आएगा उसको आत्मा ही नजर आएगी, शरीर नजर नहीं आएगा। ಈಗ ತಾವು ರಾಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಎದುರುಗಡೆ ಒಂದು ವೆಹಿಕಲ್ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಆ ವೆಹಿಕಲ್ ಲೈಟು ಪವರ್ಫುಲ್ ಇದೆ, 2 ಲೈಟು ಉರಿತಾ ಇರುತ್ತೆ ಮುಂದೆ. ಆ ಹಿಂದೆ ಯಾವ್ದು ಗಾಡಿ ಇದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ, ಜೀಪ್ ಇದೆಯೋ, ಕಾರ್ ಇದೆಯೋ, ಟ್ರಕ್ ಇದೆಯೋ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ಹಾಗೆ ಯಾರ್ದು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಇರುತ್ತೆ, ಅವ್ರ ಶರೀರ ಯಾರಿಗೂ ಕಾಣಲ್ಲ, ಇವರು ಕುಮಾರನ ಮಾತೇನ ಅಂತ. ಇದು ವಿನಾಶದ ಕಾಲದಲ್ಲಿ ತುಂಬ ಹೆಲ್ಪ್ ಆಗುತ್ತೆ. ಯಾರಾದರೂ ತಮ್ಮನ್ನು ಸಾಯ್ಸಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಗಲಾಟೆನಲ್ಲಿ, ಅವ್ರು ಸಾಯ್ಸಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ನಿಮ್ಮ ಶರೀರ ಕಾಣಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಆತ್ಮದ ಬೆಳಕು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಈ ಸ್ಥಿತಿ ವಿನಾಶದ ಕಾಲದಲ್ಲಿ ತುಂಬ ಸಹಯೋಗ ಕೊಡುತ್ತೆ ಅಂತ ಬಾಬುವರು ಅನೇಕ ಮುರುಳಿನಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. एक शिष्य था, बहुत दान पुण्य तप करता था। तो एक बार गुरुजी को पूछा, गुरुजी मैं दान कर रहा हूं, तप कर रहा हूं, ये सब किसी लिए कर रहा हूं? तो उसको लगा कि गुरुजी कहेंगे तुम अगले जन्म में बहुत महान बनेंगे इसीलिए कर रहे हैं। लेकिन गुरुजी ने कहा कि तुम एक आत्मा हो, इसका अनुभव करने के लिए कर रहे हैं। ಒಬ್ಬರು ಶಿಷ್ಯರು ತುಂಬ ದಾನ ಪುಣ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅವರಿಗೆ ಗುರುಗಳು ಕೇಳಿದ್ರಂತೆ, ಇಷ್ಟೊಂದು ದಾನ ಪುಣ್ಯ ಯಾತಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ ಅಂತ. ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಮುಂದಿನ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ನಾನು ತುಂಬ ಶ್ರೀಮಂತ ಆಗ್ತೀನಿ, ಅದಕ್ಕೆ ದಾನ ಪುಣ್ಯ ಮಾಡ್ತೇನೆ. ಅವಾಗ ಗುರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ನೀನು ಆತ್ಮದ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡು, ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೊಂದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. तो गुरुजी को, वो शिष्य को ये अच्छी बात नहीं लगी। गुरुजी को कहते गुरुजी आप ये आत्मा क्या बोल रहे हैं? वो रूठ के चला गया। तो कुछ साल के बाद फिर वही शिष्य क्या करता, अपने पास जो कुछ सामान था वो सब बेच करके सब पैसा ला करके फिर गुरुजी को देता है। फिर उसको लगता है कि गुरुजी अभी तो मुझे अच्छी बात बताएंगे। फिर कहता है कि गुरुजी मैं ये सब दान कर रहा हूँ, पुण्य कर रहा हूँ, ये शास्त्र वगैरह पढ़ रहा हूँ, ये सब किसी लिए कर रहा हूँ? फिर गुरुजी शांति से होकर के कहते हैं तुम एक आत्मा हो, इसका अनुभव करने के लिए कर रहे हैं। ಮತ್ತೆ ಅನೇಕ ಸಮಯ ಕಳೆದೋಯ್ತು. ಆವಾಗ ಪುನಃ ಶಿಷ್ಯ ಬಂದು ಕೇಳಿದ್ರು ಗುರುಗಳಿಗೆ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಾನು ದಾನ ಪುಣ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಶಾಸ್ತ್ರಗಳನ್ನು ಓದ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಯಾತಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ? ಅದಕ್ಕೆ ಗುರುಗಳು ಹೇಳಿದ್ರು, ನೀನು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೊಂದೋದಕ್ಕೆ ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ, ಆತ್ಮ ಆಗೋದಕ್ಕೆ ನೀನು ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. तो फिर शिष्य को गुस्सा आता है, कहते हैं गुरुजी आप बार बार ये आत्मा क्या लगाए, आज से ना मैं आपका शिष्य हूं ना आप मेरे गुरु है। रूठ के चला गया।
उसको लगता है कि मैं इतना दिन क्या क्या जो भी मेरे पास था वो गुरुजी को दिया, अभी तो कुछ नहीं रहा मेरे पास, अब मैं इस संसार में कुछ कर भी नहीं सकता हूँ। एक पहाड़ी पर जाता है, सोचता है मैं कूद के मर जाऊंगा। ಆ ಶಿಷ್ಯನಿಗೆ ತುಂಬ ಬೇಜಾರಾಗೋಯ್ತು. ನಾನು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿದೆ, ನನ್ನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದೆಲ್ಲ ಗುರುಗಳಿಗೆ ಕೊಟ್ಟೆ, ಆದರೂ ಕೂಡ ಈ ಗುರು ಸರಿಯಾಗಿ ಮಾತಾಡಲಿಲ್ಲ, ಏನು ಆತ್ಮ ಆತ್ಮ ಅಂತ ಆತ್ಮದ್ದೇ ವಿಚಾರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವರೊಂದು ಬೇಸರ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರು. तो फिर वहां जाकर के उसको कूदने से पूर्व याद आता है गुरुजी बार बार ये आत्मा आत्मा क्यों बोल रहे हैं। तो इसीलिए वो बैठ करके क्या करता है, आत्मा का अनुभव करने का प्रयास करता है। तो कुछ समय के बाद उसको आत्मानुभूति होने लगी, आत्मा का अनुभव होने लगा और बहुत सुख मिलने लगा। क्योंकि उसको लगता था कि गुरुजी कहेंगे अगले जन्म में तुम बहुत महान बनोगे, उससे बहुत तुम्हें सुख मिलेगा। लेकिन उसको जब आत्मा का अनुभव होने लगा, वो भविष्य का जो सुख है, जो वस्तु वैभव का सुख, उसको फीका लगने लगा। फिर गुरुजी के पास जाता है, कहते हैं जाकर के चरण छूता है, कहा कि गुरुजी आपने जो बोला सही निकला, ये मेरे जीवन का उद्देश्य आत्मा बनने का है, मुझे बहुत सुख मिलने लगा। गुरुजी ने कहा मैंने तुमको पहले ही बोला तो तुमने माना नहीं, मैं क्या करूं। इसी तरह ಆತನಿಗೆ ಮನವರಿಕೆ ಆಯಿತು ಗುರುಗಳು ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಅಂತ. ಆತ್ಮದ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಸುಖದ ಫೀಲಿಂಗ್ ಆಯಿತು. ಅವ್ರಿಗೇನು ಗುರಿ ಇತ್ತು ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ನನಗೆ ಸುಖ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ, ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಸುಖ ಈಗಲೇ ಅನುಭವ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ನಂತರ ಅವ್ರ ಗುರುಗಳ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಕ್ಷಮೆ ಕೇಳಿದ್ರು. ನೀವೇನು ಹೇಳಿದ್ರಿ ಅದೇ ಸತ್ಯ, ನಾನೇನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ ಅದು ತಪ್ಪು ಅಂತ ಅವ್ರು ಕ್ಷಮೆ ಕೇಳಿದ್ರು. इसी तरह आज हम योग लगा रहे हैं, क्या सत्य की प्रॉपर्टी लेने के लिए लगा रहे हैं। आज इतना दान पुण्य कर रहे हैं, सेवा कर रहे हैं, किसी लिए सत्य की प्रॉपर्टी लेने के लिए। हमारे दो लक्ष्य हैं, एक है संगम का लक्ष्य, दूसरा है सत्युग का लक्ष्य। संगम का लक्ष्य है अशरीरी बनना, विधेयी बनना, बिंदुर बनना, बाप समान बनना, इसको कहेंगे संगम का लक्ष्य। और सत्युग का लक्ष्य उच्च पद प्राप्त करना, सत्युग की प्रॉपर्टी लेना। ನಾವಿಷ್ಟೆಲ್ಲ ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಸತ್ಯುಗಕ್ಕೆ ಅನ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಆದರೆ ಎರಡು ಲಕ್ಷ್ಯ ಇದೆ ನಮ್ಮದು. ಸಂಗಮಯುಗದ್ದು ಕೂಡ ಲಕ್ಷ್ಯ ಇದೆ, ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗೋದು, ತಂದೆ ಸಮಾನ ಆಗೋದು, ಬಿಂದು ರೂಪ ಆಗೋದು. ಸತ್ಯುಗದ ಲಕ್ಷ್ಯ ಏನು, ಶ್ರೇಷ್ಠ ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆಯೋದು. लेकिन याद रहे जो संगम के लक्ष्य तक पहुंचेगा उसको ही सत्युग का लक्ष्य मिलेगा। जो संगम के लक्ष्य तक नहीं पहुंचेगा, अशरीरी नहीं बनेगा, विधेयी नहीं बनेगा, निराकारी नहीं बनेगा, तो सत्युग की प्रॉपर्टी नहीं मिलेगी। ಸಂಗಮ ಯುಗದಲ್ಲಿ ಯಾರು ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ, ವಿಧೇಯಿ ಆಗಲ್ಲ, ಅವರು ಸತ್ಯುಗದ ಪ್ರಾಪರ್ಟಿನೂ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. तो संगम के लक्ष्य की परछाई है भविष्य का सत्युग का लक्ष्य। वो परछाई को थोड़ी बोलना पड़ता, आ जाओ मेरे पीछे आ जाओ, वो अपने आप आएगी। अगर मैं अशरीरी बनाऊं, विधेयी बनाऊं, निराकारी बनाऊं, मुझे सत्युग की प्रॉपर्टी मिल ही जाएंगे। अब अगर आप नहीं चाहेंगे तो भी मिल जाएगी। इसीलिए हमें और बातों में जाने के बजाय विधेयी रहने का, अशरीरी रहने का यही पुरुषार्थ करना है, और कोई पुरुषार्थ करने की कोई आवश्यकता नहीं। ಸಂಗಮಯುಗದ ಪ್ರಾಪ್ತಿಯ ನೆರಳು ಸತ್ಯುಗದ ಪ್ರಾಪ್ತಿ. ಸೊ ಎಲ್ಲಿ ತನಕ ನಾವು ಯೋಗದ ಅವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ, ವಿಧೇಯಿ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೊಂದೋದಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಸತ್ಯುಗದ ಯಾವ ಪ್ರಾಪರ್ಟಿನೂ ನಮಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಅದರಿಂದ ಇವತ್ತಿಂದ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು. ನಾವೆಲ್ಲ ವಿಧೇಯಿ ಆಗಿರುವಂಥದ್ದು, ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೊಂದಿರುವಂಥದ್ದು, ಅಶರೀರಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು. कई लोग क्या करते हैं, अशरीरी बनने का अभ्यास छोड़ करके विधेयी, सत्युग कब आएगा, फिर कृष्ण कितने साल के बाद आएगा, फिर विनाश कब हो जाएगा, ये सब वेस्ट ऑफ टाइम है। ಅನೇಕರು ಸಂಗಮಯುಗದ ವಿಚಾರ ಬಿಟ್ಬಿಡ್ತಾರೆ. ವಿನಾಶ ಯಾವಾಗ ಆಗುತ್ತೆ, ಕೃಷ್ಣನ ಜನ್ಮ ಯಾವಾಗ ಆಗುತ್ತೆ, ಸತ್ಯುಗ ಯಾವಾಗ ಬರುತ್ತೆ, ಅದೇ ಯೋಚನೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿಬಿಡ್ತಾರೆ. मम्मा कहाँ होगी, फिर दादी अभी कितनी साल की हो गई होंगी, फिर दादी कौन से स्टेट में होगी। हाँ, ये सब बातें हमारे पढ़ाई का सब्जेक्ट नहीं है। अब कोई इंजीनियरिंग का स्टूडेंट बैठ करके ಕೆಲವರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮಮ್ಮ ಎಲ್ಲಿರ್ಬೋದು, ದಾದಿಜಿಯವ್ರು ಎಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿರ್ಬೋದು, ಎಷ್ಟು ವರ್ಷದವ್ರು ಇರ್ಬೋದು. ಈಗ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ ಇರುತ್ತೆ. हाँ, जैसे कोई इंजीनियरिंग का कॉलेज का स्टूडेंट है और वो बैठ करके पढ़ाई करने का छोड़ करके बैठ करके सोचता है मैं पढ़ाई पूरा करूंगा और उसके बाद फिर शादी करूंगा, फिर गाड़ी लूंगा, फिर उसके बाद एक मकान भी बनाऊंगा, फिर उसके बाद ये करूंगा। रोज यही सोच रहे हैं, पढ़ाई नहीं कर रहे हैं और फेल हो गया तो लास्ट में क्या हो जाएगा, उसके जितने भी प्लान सब कैंसल। इसी तरह मैंने अशरीरी नहीं बन रहा हूं, विधेयी नहीं बन रहा हूं, बिंदुरूप नहीं बन रहा हूं, और केवल मैं क्या कर रहा हूं, हाँ, मैं सत्युग के प्लान बना रहा हूं। इसीलिए बाबा कहते बच्चे
ये अशरीरी बनने का, विधेयी बनने का, निराकारी बनने का, ये पुरुषार्थ करने की आवश्यकता है। तो यही पुरुषार्थ हमें भविष्य की प्राप्ति कराएगा। इसीलिए मैं तो मेरा अपना खुद पर्सनल मैं कभी भी सत्युग के बारे में विनाश कब होगा हमारे क्लासेस में हम बिल्कुल इसकी चर्चा भी नहीं करते। हमें सारा दिन अशरीरी बनना है, विधेयी बनना है और बातों में नहीं जाना। तो इसलिए ये है पुरुषार्थ। ಈಗ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಏನು ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಓದ್ದೇನೆ, ವಿದ್ಯೆ ಕಡೆ ಗಮನನೇ ಇಲ್ಲದೇನೆ ನಾನು ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿಬಿಡ್ತೇನೆ, ಮದುವೆ ಮಾಡ್ಕೋತೇನೆ, ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಕಟ್ತೇನೆ, ಆ ಥರ ಕನಸು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದರೆ ಖಂಡಿತ ಫೇಲ್ ಆಗಿಬಿಡ್ತಾನೆ. ಹಾಗೆ ನಾವುಗಳು ಕೂಡ ಭವಿಷ್ಯದ ಯೋಚನೆ ಮಾಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ವರ್ತಮಾನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಾವುದು ಸ್ಥಿತಿ ಇದೆ ಬಾಬುರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ, ವಿಧೇಯಿ ಅವಸ್ಥೆ, ಅಶರೀರಿ ಅವಸ್ಥೆ, ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಅವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾವು ಹೆಚ್ಚು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು. ನಂದು ಪರ್ಸ್ನಲ್ ಅನುಭವ ಏನು ಅಂದರೆ, ಅಣ್ಣವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಭವಿಷ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಯಾವತ್ತೂ ಯೋಚನೆ ಮಾಡಲ್ಲ. ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ಇದನ್ನೇ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತೇನೆ, ಅಶರೀರಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತೇನೆ. निराकारी स्थिति में रहने से हमारे चारों तरफ एक ओरा बन जाता है। अगर जिसने ये ओरा अभी समय है क्रिएट किया है, आगे चल करके कोई भी आपके ऊपर अशुभ भावना रखेगा, कोई इविल सोल का अटैक होगा, कोई भी बातें आएंगी, वो ओरा आपको बचाएगा। ಯಾರು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರ್ತಾರೆ ಅವ್ರ ಸುತ್ತಮುತ್ತ ಒಂದು ಓರಾ ತಯಾರಾಗುತ್ತೆ. ಯಾವುದು ಮುಂದೆ ಕೆಟ್ಟ ಯೋಚನೆ ಇಟ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಬರ್ತಾರೆ, ಇವಿಲ್ ಸೋಲ್ಗಳು ಬರುತ್ತೆ, ಅಂಥವರು ಅದರಿಂದ ಬಚಾವಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಅದು ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ. और जितना आत्मा अभिमानी स्थिति का ओरा जितना दूर तक फैलता है, उतना एरिया के हम राजा बन सकते हैं. ಎಷ್ಟು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯ ಓರ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಾಗಿರುತ್ತೆ, ದೂರದವರೆಗೂ ಹರಡುತ್ತೆ, ಅಂಥವ್ರು ಸತ್ಯುಗದಲ್ಲಿ ರಾಜ ಆಗ್ತಾರೆ. एक होता है 0 का बल्ब, दूसरा होता है 40 का बल्ब, फिर होता है 60 का, फिर मरकुरी, फिर बड़ा. तो इसी तरह चेक करो कि जब मैं योग में बैठता तो मेरी लाइट कहां तक जाती है. अगर मेरी लाइट विश्व तक जाते हैं, मैं विश्व का राजा हूं. अगर मेरी लाइट केवल मेरे देश तक जाते हैं, मैं देश का राजा बनूंगा. अगर मेरी लाइट केवल मेरे स्टेट तक जाते हैं, स्टेट का राजा. गांव तक जाते हैं, गांव का कोई ना कोई बनेगा राजा, जैसे मतलब ये बनेगा. और कोई लाइट ही नहीं जाती, लाइट जगती नहीं, कभी राजा बनने का स्वप्न भी नहीं रखना है. ಯೋಗದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಾಗ ನನ್ನ ಲೈಟ್ ಹೇಗಿದೆ ಅಂತ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಕೆಲವರು 0 ಕ್ಯಾಂಡಲ್ ಇರ್ತಾರೆ, ಕೆಲವರು 40 ವ್ಯಾಟ್ ಇರ್ತಾರೆ, ಕೆಲವರು ಟ್ಯೂಬ್ ಲೈಟ್ ಇರ್ತಾರೆ, ಕೆಲವರು ಸರ್ಚ್ ಲೈಟ್ ಇರ್ತಾರೆ. ಆದಮೇಲೆ ಯೋಗದಲ್ಲಿ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ನನ್ನ ಲೈಟ್ ಎಲ್ಲಿ ತನಕ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ. ಕೆಲವ್ರದ್ದು ಇಡೀ ವಿಶ್ವ ಹರಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಅವ್ರು ರಾಜ ಆಗ್ತಾರೆ. ಕೆಲವ್ರದ್ದು ಸ್ಟೇಟ್ವರೆಗೂ ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಕೆಲವರು ತಮ್ಮ ಹಳ್ಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಹರಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಆದಮೇಲೆ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ನಂದು ಭವಿಷ್ಯದ ಪೊಸಿಷನ್ ಏನು ಅನ್ನೋದು ಈಗಲೇ ಯೋಗದಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. तो हमारा ये आत्मा का ओरा कब बढ़ता है? जब हम अमृत वेला उठते हैं, ओरा बढ़ जाता है. मुरली सुनते हैं, ओरा बढ़ जाता है. भोजन बाबा की याद में कर लेते, ओरा बढ़ जाता है, माना आत्मा की ताकत बढ़ जाते. लेकिन हम थोड़ा परचिंतन किया, ओरा कम हो गया. कि अगर देहाभिमान में आ गए, ओरा कम हो गया. या किसी के भोजन बाबा की याद के बजाय कुछ वेरत चिंतन किया, ओरा. तो जिन बातों से ओरा मेरा कम होता है, वो बातें मुझे नहीं करनी है. ಓರ ಯಾವಾಗ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ನಾವು ಅಮೃತ ವೇಳೆ ಹೇಳ್ತೇವೆ, ಬಾಬೋರ್ ನೆನಪು ಮಾಡ್ತೇವೆ, ಮತ್ತು ಮುರುಳಿ ಕೇಳ್ತೇವೆ, ಮತ್ತು ಬಾಬೋರ್ ನೆನಪಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡ್ತೇವೆ. ಆ ಓರ ಯಾವಾಗ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಪರಚಿಂತನೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಅಮೃತ ವೇಳೆ ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಯೋಗ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಮುರುಳಿ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೋತೇವೆ. ಊಟ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಪರಚಿಂತನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಊಟ ಮಾಡ್ತೇವೆ, ಅವಾಗ ನಮ್ಮ ಓರ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಬರುತ್ತೆ. सत्युग की जो सगाई की सिस्टम होते हैं, ओरे के आधार से होते हैं. पति का ओरा और पत्नी का ओरा समान होगा तब सगाई होगी. ओरा समान अर्थात दोनों के संस्कार मिलेंगे. लेकिन आजकल ओरे को नहीं देखते, इसके कारण संस्कार आपस में नहीं मिलते. ಸತ್ಯುಗದಲ್ಲಿ ಮದುವೆ ಹೇಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿಶ್ಚಿತಾರ್ಥ ಹೇಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಓರ ಎರಡು ಸಮಾನ ಇರಬೇಕಂತೆ. ಓರ ಸಮಾನ ಇದ್ರೆ ಸಂಸ್ಕಾರ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಓರ ನೋಡೋದೇ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಸಂಸ್ಕಾರ ಇಬ್ಬರದು ಹೊಂದಾಣಿಕೆ ಆಗೋದೇ ಇಲ್ಲ. और जितना हम इस निराकारी अवस्था में रहेंगे, उतना नष्ट मोहा बनेंगे. राजा जनक को नष्ट मोहा कहते हैं. वो नष्ट मोहा था और दूसरा विधेयी राजा था. ರಾಜ ಜನಕನಿಗೆ ನಷ್ಟ ಮೋಹ ರಾಜ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ವಿದೇಹಿ ರಾಜ ಅಂತ ಗಾಯನ ಮಾಡ್ತಾರೆ. विधेयी जीवन मुक्त राजा. जीवन मुक्त, बाबा ने 18 जनवरी में कहा था कि जीवन में रहते हुए ब्रह्मा बाप के समान जीवन मुक्त का आनंद लो. जीवन मुक्त किसको कहेंगे? इस संसार में रहते हुए भी, सब कुछ करते हुए भी, इसे मुक्त, फ्री,
दादी हमेशा क्या करती थी, हमने देखा दादी रात को सोने से पहले मुरली सुनती थी, फिर डांस करती थी और डांस करके गीत गा करके सो जाती थी। इतनी बड़ी हेड होते हुए कोई चिंता नहीं, कोई टेंशन नहीं, निराकारी स्थिति। ಜೀವನ್ ಮುಕ್ತ ಅವಸ್ಥೆ ಅಂದರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಮಾತಿನಿಂದ ಮುಕ್ತ ಸ್ಥಿತಿ. ನಾವು ಬಡಿ ದಾದಿಯವರಿಗೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ದಾದಿಯವರು ಹೇಗಿದ್ರು, ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸಂಸ್ಥೆ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಆಗಿದ್ರು ಕೂಡ ದಾದಿಜಿಯವರು ಮುರಳಿ ಓದ್ತಾ ಇದ್ರು, ಡಾನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಖುಷಿ ಖುಷಿಯಿಂದ ಬಾಬುವ್ರ ನೆನಪಲ್ಲಿ ಮಲಗ್ತಾ ಇದ್ರು. ಯಾವುದೇ ಹೊರೆ ಇರಲಿಲ್ಲ ದಾದಿಯವ್ರಿಗೆ. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ಜೀವನ್ ಮುಕ್ತ ಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು ಜೀವನದಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡು. तो इसलिए हमें इस निराकारी स्थिति से यह संभव है। तो एक बार की बात है, राजा जनक नहाने के लिए तालाब में गए थे, उसके साथ में एक सन्यासी भी था। जब वो नहा रहे थे तो अचानक महल से एक मैसेज आया और कहा कि मंत्री आया, और मंत्री ने दौड़ दौड़ करके राजा को कहा, राजन अपना महल जल गया। ये बात सुनते उसके बाजू में जो सन्यासी नहा रहा था वो सन्यासी रोने लगा। तो उस समय राजा जनक ने कहा कि आप क्यों रो रहे? कहा कि आपके महल में मेरा कमंडलू रह गया, वो भी जल गया होगा। अरे राजा का महल जल गया, वो कुछ नहीं, रो भी नहीं रहा है, और सन्यासी जिसने सब कुछ छोड़ा वो भी वो रो रहा है, जी कमंडलू के पीछे रो रहा है। इसीलिए राजा जनक का गायन है वो नष्ट मोहा था। ರಾಜ ಜನಕನಿಗೆ ಗಾಯನ ಇದೆ, ವಿದೇಹಿ ರಾಜ, ಜೀವನ್ ಮುಕ್ತ ರಾಜ, ನಷ್ಟಮೋಹಿ ರಾಜ ಅಂತ. ಒಂದು ದಿವಸ ಏನಾಗುತ್ತೆ, ಜನಕರಾಜನ ಜೊತೆಗೆ ಒಬ್ಬರು ಸನ್ಯಾಸಿ ಇರ್ತಾರೆ. ಅವರಿಬ್ಬರು ಸ್ನಾನ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನದಿಗೆ ಹೋಗಿರ್ತಾರೆ. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಮಂತ್ರಿ ಬಂದು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ಅರಮನೆಗೆ ಬೆಂಕಿ ಬಿದ್ದಿದೆ ಅಂತ. ಆವಾಗ ಸನ್ಯಾಸಿ ಅಳಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. ರಾಜಂಗೆ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಸನ್ಯಾಸಿ ಅಳಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಜನಕ ಕೇಳ್ತಾನೆ, ಯಾತಕ್ಕೆ ಅಳ್ತಾ ಇದೆಯಾ ಅಂತ. ನೀನು ಅರಮನೆಯಲ್ಲಿ ಕಮಂಡಲ್ ಇಟ್ಟು ಬಂದಿದ್ದೆ, ಜೋಳಿಗೆ ಇಟ್ಟು ಬಂದಿದ್ದೆ, ಅದು ಸುಟ್ಟೋಗಿದೆ ಅಂತ ಅಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ರಾಜನಿಗೆ ನಷ್ಟಮೋಹಿ ರಾಜ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. इसलिए अब हमें नष्ट मोहा बनना है। नष्ट मोहा नहीं बनेगा तो अंतिम समय समझो विनाश के समय पता चलेगा ये परिवार वाले चले गए, रिश्तेदारी वाले चले गए, बस बुद्धि तो उसी में चली जाएंगी, अरे हमारे वो चले गए, बाबा तो भूल जाएगा। इसीलिए जो निराकारी अवस्था में है, कोई भी कुछ भी हो जाए उसके ना रोना आएगा। अगर रोना ये भी ध्येयाभिमान है। इसीलिए बाबा कहते बच्चे इस निराकारी अवस्था में रहो। ये भाई जी प्रश्न पूछे हैं, नहीं प्रश्न बाद में लेंगे, कंटिन्यूशन चल रहा है, ಪ್ರಶ್ನ ಬಾದ್ ಮೇ ಕರೆಂಗೆ ಪೂರಾ ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ತಾರಂತ. ಸೊ ನಷ್ಟಮೋಹ ಸ್ಥಿತಿ ಬೇಕು. ವಿನಾಶದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ಶರೀರ ಬಿಡ್ತಾರೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಹೊಟ್ಟೋಗ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿರೋರು. ಅಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಮೋಹ ಇದ್ದರೆ ಅದರಿಂದ ಈಗಲೇ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಷ್ಟಮೋಹ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೊಂದಿಬಿಡಬೇಕು. तो राजा जनक को विधेयी राजा कहते थे। तो एक बार उसके पास एक मंत्री आया और उसने पूछा, आप विधेयी कैसे हो सकते हैं, क्योंकि आपके पास सब कुछ महल है, ये सब कुछ है, और विधेयी कैसे हो सकते हैं? तो उसने कहा ठीक है, मेरे पास कभी आना, मैं आपको बताऊंगा विधेयी कैसे। तो मंत्री आया। जब मंत्री आया तो मंत्री को क्या क्या कहा कि पहले आप मेरा महल देख के आना, पूरा महल चक्कर लगा के आना, और कैसा लगा वो आप बता देना मेरे को। लेकिन साथ में जाते जाते क्या करना, एक कटोरा दिया, उसके अंदर तेल डाला और दीपक जला करके दिया, लेकिन कहा कि ये तेल इसमें से गिरना नहीं चाहिए, अगर तेल गिरेगा बाती बुझेगी तो आपका सिर काट देंगे फिर। तो और जाकर के चक्कर लगा क्या ना। तो मंत्री चला गया, उसको तो डर लगने लगा कि अगर तेल गिर जाएगा, बाती बुझ जाएगी तो मेरा सिर कट जाएगा। इसलिए बिल्कुल उसके ऊपर देखते हुए बिल्कुल एकाग्रता से ध्यान से जाता है। तो राजा जनक ने क्या किया, तो उसके रास्ते में कुछ लोगों को भेजा था, जाओ उसको डिस्टर्ब करना, आप क्या ढूंढ रहे, क्या गिर गया। लेकिन वो बिल्कुल कौन बोलता है ध्यान नहीं देता, वो पूरा दीपक के ऊपर ध्यान देके आता है। ರಾಜ ಜನಕನ ಬಳಿ ಒಬ್ಬರು ಮಂತ್ರಿ ಬಂದರು. ಅವ್ರು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರು, ನಿನ್ನ ಜೀವನ್ ಮುಕ್ತ ರಾಜ ಹೇಗೆ ಅಂತ. ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮೆಹಲ್ ಇದೆ, ನರ್ತಕಿಯರಿದ್ದಾರೆ, ಏನೆಲ್ಲ ಇದೆ, ಅಂದರೂ ನೀನು ಜೀವನ್ ಮುಕ್ತ ರಾಜ ಹೇಗಾಗ್ತೀಯ ಅಂತ. ಆವಾಗ ಜನಕ ರಾಜ ಹೇಳಿದ ಅವನಿಗೆ ತೋರಿಸೋದಕ್ಕೆ, ನೀನು ನನ್ನ ಮೆಹಲ್ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಾ ಅಂತ. ಮೆಹಲ್ ನೋಡುವಾಗ ತಲೆ ಮೇಲೆ ಒಂದು ಕಟೋರಿನಲ್ಲಿ ಎಣ್ಣೆ ಹಾಕಿ ದೀಪ ಬೆಳಗಿಸಿಟ್ರು. ಆವಾಗ ರಾಜ ಕಂಡೀಷನ್ ಮಾಡ್ದ, ಈ ದೀಪ ಮಾತ್ರ ಆರಬಾರ್ದು, ನೀನೆಲ್ಲ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರಬೇಕು, ದೀಪ ಆರಬಾರ್ದು ಅಂತ. ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಅನೇಕ ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಮಾಡೋರನ್ನು ಕಳಿಸಿದ್ರು, ಇವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿಸಿ ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಕಳಿಸಿದ್ರು. ಆದರೆ ಅವ್ರಿಗೆ ತಲೆ ಮೇಲೆ ಏನು ದೀಪ ಇಟ್ಟಿತ್ತು, ದೀಪದ ಕಡೆಗೆ ಗಮನ ಇತ್ತು ವಿನಃ ಅವ್ರು ಏನೇ ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಮಾಡಿದ್ರು ಆ ಮಾತಿನ ಕಡೆ ಗಮನ ಇರಲಿಲ್ಲ. तो चक्कर लगा के आया तो मंत्री को कहा कि दीपक बुझा, बोला बिल्कुल नहीं, मैं बिल्कुल विजय बन करके आया। कहा कि तेल गिरा, बोला बिल्कुल नहीं। लेकिन बोला आपका मेरा महल आपको कैसा लगा, बोला नहीं मैं तो महल की तरफ देखा भी नहीं। कहा कि क्यों, कहा कि आपने तो कहा कि दीपक बुझना नहीं चाहिए,
और बोला रास्ते में आपको कोई लोग मिले, बोला हाँ कुछ बोल तो रहे थे लेकिन मेरा ध्यान उसकी तरफ नहीं था। कहा कि यही मेरे विधेयी बनने का राज है। आपने मुझे प्रश्न पूछा था ना, अब विधेयी कैसे? मुझे भी उस परमात्मा ने ऊपर से नीचे भेजा है और उसने कहा कि तुम्हारा आत्मा का दीपक बुझना नहीं चाहिए, अगर बुझेगा मैं तुम्हें धर्मराजपुरी में सजा दूंगा। इसीलिए ये महल, ये धन, ये संपत्ति, ये सब मेरा दीपक बुझाने के लिए है, इसीलिए मैं उसको नहीं देखता हूं, मैं अपने आत्मा को देखता हूं, इसीलिए मैं विधेयी हूं। इसी तरह आज हमें भी कोई अपमान करता है, कोई निंदा करता है, कोई ग्लानि करता है, क्यों? आपकी आत्मा का ध्यान हटाने के लिए। इसीलिए चाहे कोई भी डिस्टर्ब करे, कुछ भी करे, लेकिन मुझे अपना आत्मदर्शन करना है, मुझे आत्म ज्योति के ऊपर ध्यान रखना है, तब हमारी निराकारी स्थिति आएगी। आज हम क्या करते हैं, थोड़ा अपमान किया तो उधर ध्यान गया, दीपक बुझ गया। ಎಣ್ಣೆನೂ ಬೀಳಿಲ್ಲ, ದೀಪನೂ ಆರಲಿಲ್ಲ, ಏಕೆಂದರೆ ದೀಪ ಆರಿದ್ರೆ ತಲೆ ಕಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿರ್ತಾರೆ ಅವನಿಗೆ. ಆವಾಗ ಯಾರು ಜನಕ ರಾಜ ಕೇಳ್ತಾನೆ, ಮೆಹಲ್ ನೋಡಿದ್ಯಾ ಅಂತ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಮೆಹಲು ನೋಡಲಿಲ್ಲ, ಏನೂ ನೋಡಲಿಲ್ಲ, ಯಾರ ಮಾತು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ ನಾನು, ಯಾಕೆಂದರೆ ದೀಪದ ಕಡೆಗೆ ನನ್ನ ಗಮನ ಇತ್ತು. ಹಾಗೆ ನಾವುಗಳು ಕೂಡ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಹೊಂದಿದ್ರೆ ಈ ಪ್ರಪಂಚದ ಯಾವುದೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ, ಯಾವ ಮಾತುಗಳು ನಾವು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಹೋಗಲ್ಲ. ನಮ್ಮದು ಗಮನ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋದರೆ ನಮ್ಮ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ನಷ್ಟ ಆಗೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. तो इसलिए आत्मा अभिमानी स्थिति की महिमा अपरंपार है। हाँ, ये तो मैंने आपको 1 घंटा तक महिमा ही बताई, लेकिन वो अनुभव कैसे करें? वो तो केवल महिमा बताई, लेकिन ये आत्मा का अनुभव हम करें कैसे? कैसे हम नेचुरल सोल कॉन्शियस बन सकते हैं? वो भाई जी वही प्रश्न पूछा है, इसलिए मैम पता है ना, सुनने से पूर्व आपके क्वेश्चन कोई भी नहीं रहेगा। आप लास्ट तक अगर जितने भी टॉपिक सुनेंगे कोई क्वेश्चन नहीं रहेगा। ಈಗ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೇಗೆ ಅನುಭವ ಮಾಡೋದು? ಇಲ್ಲಿ ತನಕ ಮಹಿಮೆ ಕೇಳಿದ್ವಿ, ಹೀಗೆ ಹೇಗೆ ಅನುಭವ ಮಾಡೋದನ್ನ ಈಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಣ್ಣವ್ರು. तो आत्मा अभिमानी बनने के लिए प्रैक्टिकल में कुछ 6-7 बातें हैं। अगर उन बातों में जाएंगे तब आप आत्मा अभिमानी बन सकते हैं। तो सबसे पहली बात है, अगर मुझे आत्मा अभिमानी बनना है, उसके लिए मुझे संकल्प को बचाने की आवश्यकता है। जितना जो संकल्प को बचाता है, संकल्प को पॉजिटिव करता है, उसकी ऊर्जा बचते, उसी ऊर्जा का नाम है आत्मा। ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅನುಭವ ಮಾಡೋದಕ್ಕೆ 5-6 ಮಾತುಗಳಿದೆ, ಅದರ ಕಡೆ ಗಮನ ಕೊಡಬೇಕು. ಸೊ ಮೊದಲನೇ ಮಾತೇನು ಅಂದರೆ ಸಂಕಲ್ಪದ ಉಳಿತಾಯ ಮಾಡಬೇಕು. ಸಂಕಲ್ಪಗಳನ್ನು ಎಷ್ಟು ಪಾಸಿಟಿವ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಷ್ಟು ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಜಾಗೃತ ಆಗುತ್ತೆ, ಯೋಚನೆಯಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಜಾಗೃತ ಆಗುತ್ತೆ. चाहे कुछ भी हो जाए, मुझे संकल्प को नहीं चलाना है, मुझे अपने संकल्प को बचाना है। जितना संकल्प को बचाएंगे तो सहज ही हम निराकारी स्थिति की, अशरीरी स्थिति की अनुभूति कर सकते हैं। वर्तमान समय माया हमें संकल्प चलाने के रूप में आते हैं। कोई परिस्थिति आएगी, कोई बातें आएंगी, लेकिन हमें संकल्प को नहीं चलाना है। ವರ್ತಮಾನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಾಯೆ ಹೇಗೆ ಬರುತ್ತೆ ಅಂದರೆ ಸಂಕಲ್ಪ ನಡೆಸೋದು, ಜಾಸ್ತಿ ಸಂಕಲ್ಪ ನಡೆಸೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ಏನೇ ಆದರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನಾನು ಸಂಕಲ್ಪ ನಡೆಸಬಾರ್ದು. ಸಂಕಲ್ಪಗಳನ್ನು ನಾನು ಎಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಷ್ಟು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಅನುಭವ ಆಗುತ್ತೆ, ಅಶರೀರಿ ಸ್ಥಿತಿ ಅನುಭವ ಆಗುತ್ತೆ. ಸಂಕಲ್ಪಗಳು ಕಡಿಮೆ ಇರಬೇಕು. तो ये पहला लेसन बच्चों का पक्का हो जाए, इसके लिए बाबा ने कर्मों का ज्ञान, ड्रामा का ज्ञान, हर आत्मा का अपना अपना पार्ट है, ये ज्ञान, ये सब ज्ञान बीच का क्यों दिया है? क्योंकि इससे ही सोल कॉन्शियस बनेंगे। बाबा ने केवल ये नहीं कहा कि बाकी लेसन कोई काम के नहीं है, बस आत्मा आत्मा समझो, कभी होंगे नहीं। इसीलिए बाबा ने ये लेसन दिया। अगर मैं इतना ज्ञान होने के बाद फिर भी मेरे संकल्प चलते, इसका मतलब मुझे कर्मों का ज्ञान नहीं है, मुझे ड्रामा का ज्ञान नहीं है, मुझे हर एक का पार्ट अपना अपना ये ज्ञान नहीं है। इसीलिए जो इस ज्ञान को अप्लाई करता है वही निराकारी अवस्था में रहेगा। ಬಾಬಾವರು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಹೊಂದೋದಕ್ಕೇನೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಜ್ಞಾನ ಕೊಟ್ಟಿರೋದು. ಸಂಕಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ನಡೆಸಬಾರ್ದು ಅಂತಲೇ ಇಷ್ಟೊಂದು ಜ್ಞಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯೋಗದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಕರ್ಮದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆತ್ಮದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಬೇರೆಯವ್ರ ಪಾತ್ರದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಸೃಷ್ಟಿ ನಾಟಕದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದ್ರೂ ಕೂಡ ನಾವು ಸಂಕಲ್ಪ ನಡೆಸ್ತೇವೆ. ಸಂಕಲ್ಪ ನಡೆಸ್ತೇವೆ ಅಂದರೆ ಅರ್ಥ ಏನೋ, ನಮಗೆ ಜ್ಞಾನದ ವಿಚಾರಗಳು ಪಕ್ಕಾ ಆಗಿಲ್ಲ, ಕರ್ಮ ಫಿಲಾಸಫಿ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ, ಬೇರೆಯವರ ಪಾತ್ರದ ಬಗ್ಗೆನೂ ನಮಗೆ ಪಕ್ಕಾ ನಿಶ್ಚಯ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಜಾಸ್ತಿ ಸಂಕಲ್ಪಗಳು ನಡೆಯುತ್ತೆ. अभी आप लोग भट्टी में आए, यहाँ बहुत अच्छा लग रहा है। क्यों? आपकी निराकारी स्थिति बनी। क्यों बनी? क्योंकि यहाँ कोई निगेटिव नहीं सोच रहे, पॉजिटिव पॉजिटिव सोच रहे, और उसके कारण तो इसी स्थिति को अगर कायम रखना है तो आप कर्म क्षेत्र में भी पॉजिटिव सोचेंगे, तब आपकी ये स्थिति कंटिन्यूस रहेगी.
ತಾವು ಬಟ್ಟಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀರಾ, ತಮಗೆ ಒಳ್ಳೆ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಅನುಭವ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕೆಂದರೆ ತಾವು ನೆಗೆಟಿವ್ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯೋಚನೆಗಳನ್ನು ಬಚಾವ್ ಮಾಡಿದಿರಿ. ಅದರಿಂದ ನಿಮಗೆ ಸುಲಭವಾಗಿ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಬಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅನುಭವ ಆಗ್ತಾ ಇದೆ. और निराकारी हम संकल्प को बचाने के लिए क्या क्या करें उसके ऊपर तो हमने उसी दिन थोड़ा सा व्यर्थ से कैसे मुक्त बने उसके लिए बताया था. कर्मों की घुई गति को याद रखो, कोई भी घटना आते हर घटना में आपका कल्याण है, तो इन बातों को अप्लाई करेंगे आप संकल्प को बचाएंगे. अगर संकल्प नहीं बचाएंगे, संकल्प बार बार चलाएंगे और बार बार कह के मैं आत्मा हूं, सिर दर्द होना शुरू हो जाएगा, आत्मा का अनुभव होगा ही नहीं. ಸಂಕಲ್ಪದಲ್ಲಿ ವ್ಯರ್ಥತೆ ಇದ್ದರೆ, ಸಂಕಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ನಾವು ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ, ನೀವು ಎಷ್ಟೇ ಅನುಭವ ಮಾಡಿ ನಾನು ಆತ್ಮ ಆಗಿದ್ದೀನಿ ಆತ್ಮದ ಅನುಭವ ಅಂತೂ ಆಗಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗಿ ತಲೆನೋವೇ ಶುರು ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. दूसरी बात है, अगर मुझे आत्मा अभिमानी का अनुभव करना है उसके लिए पवित्रता की धारणा जरूरी है. पवित्रता के बिना आत्मा का अनुभव असंभव है. ಪವಿತ್ರತೆಯ ಧಾರಣೆ ಬೇಕು. ಎಲ್ಲಿ ತನಕ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪವಿತ್ರತೆ ಇರೋದಿಲ್ವೋ ಅಲ್ಲಿ ತನಕ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಬರಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. क्यों? पवित्रता और आत्माभिमानी इसका क्या कनेक्शन है? ಏನು ಕನೆಕ್ಷನ್ ಇದೆ ಎರಡಕ್ಕೂ, ಪವಿತ್ರತೆಗೂ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಗೂ? जैसे पहले जमाने में एक चिमनी आती थी, चिमनी या दीपक, दीवा बोलते थे. उस दिवे में अंदर तेल रहता है, केरोसिन, और केरोसिन रहता है, फिर उसको माचिस लगाओ, ऊपर फ्लेम जलती रहती है. ಮೊದಲಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಚಿಮಣಿ ಅಂತ ಇರ್ತಾ ಇತ್ತು, ಅದರೊಳಗೆ ಕೆರೋಸಿನ್ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಮೇಲೆ ದೀಪ ಬೆಳಗಿಸ್ತಾ ಇದ್ರು. तो इसी तरह अगर हम योग में बैठते हैं तो अगर चारों तरफ बैकग्राउंड बन जाए तो एक चिमनी का आकार आएगा, दीवा बन जाएगा, और इस दीवे के अंदर तेल क्या है? पवित्रता. जितना जिस दीवे के अंदर, चिमनी के अंदर पवित्रता का तेल है, उसको कहने की जरूरत नहीं मैं आत्मा, ऑटोमेटिकली दीपक जलता रहेगा. अगर दीपक नहीं जलता है तो पवित्रता की कमी है. ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿನೇ ದೀಪ, ಅದಕ್ಕೆ ಎಣ್ಣೆ ಯಾವುದು? ಪವಿತ್ರತೆ. ಸೊ ಎಲ್ಲಿ ತನಕ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪವಿತ್ರತೆ ಇಲ್ಲ, ಎಣ್ಣೆ ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ತನಕ ದೀಪ ಬೆಳಗೋದಿಲ್ಲ. इसलिए यहां आने वालों को हर एक को बाबा कहते हैं तुम्हें पवित्रता की धारणा करनी ही है. अगर नहीं करेंगे तो तुम्हारा दीपक जलेगा नहीं, और तुम्हारा दीपक नहीं जलेगा तुम जीवन में अंधकार में भटकते ही रहोगे. भले ज्ञान में चल रहे हैं लेकिन दीपक बुझा हुआ है, फिर सोचे ये मैं करूं, ये मैं कर रहा हूं, ठीक कर रहा हूं, ज्ञान है लेकिन फिर भी भटक रहा है क्योंकि दीपक नहीं. और जिसका दीपक जला हुआ है किसी को पूछने की जरूरत नहीं, वो जो करेगा राइट करेगा, श्रीमत प्रमाण करेगा, क्योंकि उजेरा है. ಸೊ ಯಾರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪವಿತ್ರತೆ ಇಲ್ಲ, ಅವ್ರ ಜೀವನದಲ್ಲಿ ದೀಪ ಬೆಳಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅರ್ಥ. ದೀಪ ಬೆಳಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಅವ್ರು ಕತ್ಲಲ್ಲಿ ಅಲಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ಎಲ್ಲಿ ತನಕ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪವಿತ್ರತೆ, ಎಣ್ಣೆ ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ತನಕ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ, ದೀಪ ಬೆಳಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ದೀಪ ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಎಷ್ಟೇ ಜ್ಞಾನ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಇರುತ್ತೆ, ಅಲಿತಾ ಇರುತ್ತೆ ಬುದ್ಧಿ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ. इसीलिए बाबा कहते बच्चे ये पवित्रता की धारणा को हमें क्या करना है? मजबूत करना है. अच्छा समझो दीपक में तेल है लेकिन बीच में बाती नहीं है, माचिस लगाऊं, क्या फ्लेम जलेगी? नहीं जलेगी, क्योंकि तेल ऊपर जाने का साधन क्या होता है? बाती. बाती के थ्रू तेल ऊपर जाता है. इसी तरह शरीर में मेरे पवित्रता है लेकिन स्मृति रूपी बाती नहीं, हम स्मृति में नहीं रहते. बाबा क्यों कहते बच्चे मन और बुद्धि ऊपर मेरे में लगाओ? क्योंकि जब मन और बुद्धि परमधाम में लगाते हैं तो हमारी पवित्रता की ऊर्जा ऊपर चलते हैं, आत्मा के पास आकर के उसे दीपक जलता है. इसको आध्यात्मिक भाषा में कहते हैं ऊर्ध्वगामी. और जिसकी मन बुद्धि इस दुनिया की कोई बातों में होते हैं, उसकी मन बुद्धि नीचे होने के कारण उसकी ऊर्जा नीचे चलते हैं और जिसे देह के भान की स्मृति आती है. ದೀಪದಲ್ಲಿ ಎಣ್ಣೆನೂ ಇದೆ, ದೀಪನೂ ಇದೆ, ಆದರೆ ಬತ್ತಿ ಬೇಕು. ಬತ್ತಿ ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಎಣ್ಣೆ ಮೇಲೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಸೊ ಎಣ್ಣೆ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಅದೇ ಪ್ರಕಾಶವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪವಿತ್ರತೆ ಇದೆ, ಆದರೆ ಯೋಗನೂ ಇದೆ. ಸ್ಮೃತಿ ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ, ಸ್ಮೃತಿದು ರೂಪಿ ಬತ್ತಿ ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಆತ್ಮ ಅಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಇರೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಇಲ್ಲ. तो इसलिए सदा ही हमें मन बुद्धि को ऊपर लगा करके अपनी ऊर्जा को यूज करना है. अगर ऊर्जा को यूज नहीं करेंगे, ऊर्जा निकलेगी तो कहीं से, कहीं ना कहीं तो जाएगी. और इसीलिए फिर हमें क्या हो जाता है, वो ऊर्जा, अगर उस ऊर्जा को यूज नहीं किया तो फिर हमें गुस्सा आता है, कोई ना कोई ये. इसीलिए बाबा कहते हैं बच्चे इस पवित्रता की ऊर्जा को यूज करो.
और वो यूज कब होगी? जब हम मन बुद्धि बाबा में, इसीलिए बाबा बार बार कहते हैं बच्चे मुझे याद करो, मन बुद्धि ऊपर लगाओ। ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಬುದ್ಧಿ ಮೇಲ್ಮುಖ ಆಗಿರಬೇಕು. ಎಷ್ಟು ಆ ಪವಿತ್ರತೆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನಾವು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಷ್ಟು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಬುದ್ಧಿ ಅಲಿದಾಟ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ. ಆ ಶಕ್ತಿಯಿಂದ ತುಂಬ ಕೆಲಸಗಳಾಗುತ್ತೆ. ಪವಿತ್ರತೆ ಶಕ್ತಿಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಅಪಾರ ಶಕ್ತಿ ಇದೆ, ಅದನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. और जिसकी मन बुद्धि नीचे होती है उस समय उसको कहते हैं अधोगामी, अर्थात उसकी उस समय अधोगामी होती है. इसीलिए हमें ऊर्जा को ऊपर पहुंचाना है. इसीलिए अगर आज कई भाई बहनों के पास पवित्रता है, पवित्रता की धारणा है, लेकिन उसके चेहरे देखो तो बिल्कुल जैसे पता नहीं कितने परेशान है. अभी मैं बिलासपुर गया था, तो बिलासपुर में जेल में मेरे पास साथ 1-2-4 भाई बहने आए थे. एक कुमार था, तो वहाँ का जो जेलर था, वो जेलर क्या करता था, फेस रीडिंग करता था. तो उस कुमार को देखते ही बोला कि ये बेचारा कितना गरीब है, देखो ये क्यों परेशान है. हमने कहा नहीं भाई ये तो नहीं कहा ये तो बहुत परेशान है. बोला ये पवित्र है. हाँ, हमने कहा पवित्र ब्रह्मचारी कुमार है. नहीं कहा कि ये तो बहुत परेशान है. हाँ, तो देखो आज पवित्रता. फिर बाद में वो समय तो नहीं बोला नहीं मेरे को कोई परेशानी नहीं की. जब फिर बाद में जब मैंने उसको पूछा तो उसको बहुत सारी परेशानी थी, वो चिंता में था. चिंता के कारण उसकी पवित्रता की ऊर्जा वेस्ट होती है और उसके कारण चेहरे में कोई रौनक नहीं है. तो उस पवित्रता उसे कैसे आत्माभिमानी बनेंगे. इसीलिए बाबा कहते बच्चे अगर मेरे संकल्प वेस्ट जाते हैं ये भी अपवित्रता है, ये भी ब्रह्मचारी का खंडत है. केवल पवित्र रहना, ब्रह्मचारी का पालन करना इतना ही पवित्रता नहीं. इसलिए हमें एक सूक्ष्म गहराई में जाने की जरूरत है, तब चेहरे में चमक आएगी. क्योंकि जिसका दीपक जलता है उसका वो एक प्रकार का चमक आती है चेहरे पर. अगर चमक है तो समझो कि अंदर दीपक जल रहा है, अगर चमक नहीं है तो दीपक बुझा पड़ा है. ಯಾರಲ್ಲಿ ಪವಿತ್ರತೆ ಧಾರಣೆ ಇರುತ್ತೋ ಅವ್ರ ಮುಖದಲ್ಲಿ ಹೊಳಪಿರುತ್ತೆ. ಮುಖದಲ್ಲಿ ಹೊಳಪು ಯಾಕಿರುತ್ತೆ ಅಂದರೆ ದೀಪ ಉರಿತಾ ಇದೆ. ದೀಪ ಉರಿತಾ ಇದ್ದರೆ ಅಲ್ಲಿ ಹೊಳಪು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಯಾರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಚಿಂತೆ ಇದೆ, ಯೋಚನೆಗಳು ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂಥವ್ರು ಪವಿತ್ರವಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಮುಖದಲ್ಲಿ ಹೊಳಪಿರೋದಿಲ್ಲ. ಮುಖದಲ್ಲಿ ಹೊಳಪು ಯಾಕಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅವ್ರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನೋ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ, ಸಮಸ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಳಲ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಚಿಂತೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯಾವುದೋ ಜೈಲಿಗೆ ಹೋಗಿದ್ರಂತೆ, ಒಬ್ಬರು ಕುಮಾರ ಇದ್ರಂತೆ, ಅವ್ರು ಪವಿತ್ರವಾಗೇ ಇದ್ದರು. ಅಲ್ಲಿರೋ ಸುಪ್ರೀಡೆಂಟ್ ಒಪ್ತಿರ್ಲಿಲ್ವಂತೆ, ಇವರು ತುಂಬ ಚಿಂತೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ. ಇವ್ರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯದಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಪವಿತ್ರವಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಹೇಳಿದಂತೆ ನಾನಂತೂ ಒಪ್ಪೋದಿಲ್ಲ ಅಂತ. ಆಗ ಕುಮಾರನ ವಿಚಾರಿಸಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ಅವ್ರು ತುಂಬ ಚಿಂತೆಯಲ್ಲಿದ್ದರು, ತುಂಬ ಯೋಚನೆಯಲ್ಲಿದ್ದರು. ಅದರಿಂದ ನಾವೇನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಪವಿತ್ರತೆ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಅದು ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. ಅದು ಮುಖದಲ್ಲಿ ಹೊಳಪಾಗಿ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಅನುಭವ ಮಾಡಿಸೋದಿಲ್ಲ. तो इसलिए पवित्रता की ऊर्जा जब हम ऊपर पहुंचाते हैं तो आत्मा का दीपक जलता है. दीपक जलने से चेहरे पर एक प्रकार का तेज दिखता है, और ये तेज जिसके चेहरे पर है वो सदा हर्षित रहेगा, सदा खुश रहेगा, और तब जाकर के हम अपने संतुष्टता से बाबा की प्रतीक्षिता कर सकते हैं. ಪವಿತ್ರತೆ ಹೊಳಪಿದ್ರೆ ಮುಖದಲ್ಲಿ ಕಾಂತಿ ಇರುತ್ತೆ, ಮುಖದಲ್ಲಿ ಹೊಳಪಿರುತ್ತೆ. ಅಂಥವ್ರು ಮಾತ್ರ ತಂದೆಯನ್ನು ಪ್ರತ್ಯಕ್ಷತೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. इसलिए पवित्रता जैसे कोई बांध बना है, बांध डाला है, लेकिन बांध को छेद है, पानी आएगा चला जाएगा. इसी तरह बाबा ने हमारे जीवन में पवित्रता का बांध डाला है, लेकिन उसको अगर छेद है, छेद कौन सा, संकल्प में दृष्टिवृत्ति जाते हैं, संकल्प चलते हैं, इसका मतलब छेद है. तो पवित्रता लीकेज होगी, और लीकेज होगी तो अशरीरी नहीं बनेगी, आत्माभिमानी नहीं बनेगी. आत्माभिमानी स्थिति पवित्रता का स्टॉक है. जिसके पास मनसा वाचा कर्मना जितनी पवित्रता है उतना उसका दीपक चमकता रहेगा. ಈಗ ಡ್ಯಾಮ್ ಇದೆ, ಡ್ಯಾಮಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ಹೋಲ್ ಇದೆ. ಸೊ ಎಷ್ಟೇ ಡ್ಯಾಮ್ ಕಟ್ಟಿದ್ರೂ ಅದೆಲ್ಲ ಸೋರು ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗೆ ನಮ್ಮಲ್ಲೂ ಕೂಡ ಪವಿತ್ರತೆ ಇದೆ, ಪವಿತ್ರತೆ ಡ್ಯಾಮ್ ಇದ್ದ ಹಾಗೆ. ಆದರೆ ಯೋಚನೆಗಳು ನಡೀತಾ ಇದ್ದರೆ, ಸಂಕಲ್ಪ ನಡೀತಾ ಇದ್ದರೆ ಅದೊಂದು ಹೋಲ್ ಇದ್ದ ಹಾಗೆ. ಅದರಿಂದ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಗೆ ಪವಿತ್ರತೆ ಡ್ಯಾಮ್ ಇದ್ದರೆ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಪಕ್ಕಾ ಇರುತ್ತೆ. तीसरी चीज है, अगर मुझे आत्मा का अनुभव करना है उसके लिए निरहंकारी अवस्था आवश्यक है. जितना जो निरहंकारी रहता है उतना क्या रहेगा, निराकारी. अगर मेरी निराकारी स्थिति नहीं रहती इसका मतलब मुझे सूक्ष्म में कहीं ना कहीं अभिमान है. अभिमान वाला कभी भी निराकारी स्थिति में नहीं रह सकता. तो चेक करना है, अगर मेरी निराकारी स्थिति नहीं है इसका मतलब मुझे कोई ना कोई अभिमान है.
ಸೊ ನಿರಾಕಾರಿ ಸ್ಥಿತಿ ಇರಬೇಕು, ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಇರಬೇಕು ಅಂದರೆ ನಿರ್ವಿಕಾರಿ ಸ್ಥಿತಿ ಬೇಕು, ನಿರಂಕಾರಿ ಸ್ಥಿತಿ ಬೇಕು. ನಿರಂಕಾರಿ ಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ನನ್ನಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ಅಭಿಮಾನ ಇದೆ, ಅದರಿಂದ ನಾನು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೊಂದಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾವುದೋ ಪ್ರಕಾರದ ಅಭಿಮಾನ ನನ್ನಲ್ಲಿದೆ. क्योंकि अभिमान होने के कारण उस व्यक्ति को संकल्प चलते हैं, और जिसको संकल्प चलते हैं वो कभी भी निराकारी स्थिति में नहीं रहेगा. इसीलिए हमें हर बात में निरंकारी बनने की जरूरत है. जितना निरंकारी उतना निराकारी. निरंकारी वाला हर जगह पर एडजस्ट होगा. वो कभी नहीं कहेंगे ये नहीं हो सकता, ये कैसे हो सकता है, कुछ नहीं. जहां बिठाओ, जो खिलाओ, जैसे भी पिलाओ, वो कुछ भी उसको अभिमान नहीं. जिसको अभिमान है, लोग कहते हैं ना ये बड़ा आत्मा अभिमानी है, देखो कैसा भी एडजस्ट होता है. इसीलिए हमें अगर मुझे निराकारी स्थिति में रहना है तो निरंकारी बनने की जरूरत है. ಸೊ ನಿರಹಂಕಾರಿ ಸ್ಥಿತಿ ಇದ್ದವರಿಗೆ ಸಂಕಲ್ಪ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ. ಸೊ ನಿರಂಕಾರಿ ಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಸಂಕಲ್ಪ ನಡೆಯುತ್ತೆ. ಸಂಕಲ್ಪ ನಡೆದಾಗ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಸೊ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ಇದ್ದವರು ನಿರಂಕಾರಿಗಳಾಗಿರ್ತಾರೆ. ಸೊ ನಿರಂಕಾರಿಗಳಾದವರು ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದಲ್ಲಿ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ. ಸೊ ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಅವ್ರು ಸಂಕಲ್ಪ ನಡೆಸಲ್ಲ, ಇದ್ಯಾಕೆ ಇದು ಹೀಗೆ ಅಂತ. ಎಲ್ಲಿದ್ರೂ ಕೂಡ ಎಂಥವ್ರ ಜೊತೆಗೂ ಅವ್ರು ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಆಗಿ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. तो चेक करना ये अभिमान वाला जहर मेरे अंदर तो नहीं है, क्योंकि ये मैं जिसको ये मैं याद है, मैं ये हूं, मैं वो मैं स्वरूप में रहने वाला, अभिमान में रहने वाला मैं आत्मा के स्वरूप में टिक नहीं सकता. कोई तो एक मैं रहेगा, मैं आत्मा का मैं रहेगा या फिर अभिमान वाला मैं याद रहेगा. इसीलिए हमें उस मैं को खत्म करना है. इसीलिए बाबा कभी भी मुरली में कहते ना, अगर मुझे तुम्हें प्रसन्न करना है तो मैं की बलि चढ़ाऊं. ये मैंपन की जितनी बलि चढ़ाएंगे, जितना बाबा कराता है, बाबा ने कराया, बाबा जितना बाबा करेंगे उतना निराकारी स्थिति में रहेंगे. ನಾನತ್ವವನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕು ತಂದೆಗೆ. ನಾನೆಷ್ಟು ನಾನತ್ವವನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಷ್ಟು ತಂದೆಗೆ ಇಷ್ಟ ಆಗ್ತೇನೆ. ಎರಡು ಪ್ರಕಾರದ ನಾನತ್ವ ಇದೆ. ಒಂದು ಆತ್ಮ ಅಭಿಮಾನದ ಸ್ಥಿತಿ, ಇನ್ನೊಂದು ನಾನತ್ವ ಅಂದರೆ ಅಭಿಮಾನದ ಸ್ಥಿತಿ. ಆ ಅಭಿಮಾನದ ನಾನತ್ವವನ್ನು ಸಮಾಪ್ತಿ ಮಾಡಬೇಕು, ತಂದೆಗೆ ಬಲಿ ಕೊಟ್ಬಿಡಬೇಕು ನಾವು. इसके ऊपर हम अलग से एक टॉपिक लेंगे, क्योंकि अभिमान को कोई साधारण नहीं समझना है. अभिमान अगर आएगा, बाकी सभी बातों के ऊपर जीत प्राप्त किया, अभिमान आएगा तो भी हम पराजय की लिस्ट में आएंगे. इसीलिए अभिमान से हम मुक्त कैसे बने उसके ऊपर अलग से टॉपिक लेंगे. तो कहने का मतलब निराकारी बनने के लिए निरंकारी स्थिति आवश्यक है. ಅಭಿಮಾನದ ಟಾಪಿಕ್ಗೆ ಬೇರೆ ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ನಾನು ತಗೋತೀನಿ. ಅದು ತುಂಬ ದೊಡ್ಡ ಟಾಪಿಕ್ ಇದೆ. ಸೊ ನಿರಾಕಾರಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೊಂದೋದಕ್ಕೆ ನಿರಹಂಕಾರಿ ಸ್ಥಿತಿ ಬೇಕೇ ಬೇಕು. तो 3 चीजें बताई. अगर मुझे निराकारी स्थिति, अशरीरी स्थिति, विदेही स्थिति का अनुभव करना है, इसलिए सबसे पहली बात बताई संकल्प को कम चलाए, पॉजिटिव चलाए. दूसरी बात बताई पवित्रता की धारणा. तीसरी बात बताई निरंकारी स्थिति. चौथी बात है यथार्थ योग. यथार्थ योग करने वाला ही निराकारी स्थिति में रह सकता है. ಸೊ ಯಥಾರ್ಥ ಯೋಗ ಇರಬೇಕು. ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಯಾರು ಯೋಗ ಮಾಡ್ತಾರೆಯೋ ಅವರು ನಿರಾಕಾರಿ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. तो यथार्थ योग तो कैसे करना है उसके बारे में थोड़ी सी हम चर्चा तो पीछे की थी. अगर मेरी योग मैंने किया लेकिन मेरी निराकारी स्थिति नहीं बनी, इसका मतलब मैंने जो योग लगाया वो यथार्थ नहीं लगाया. ಸೊ ನಾನು ಯೋಗ ಮಾಡಿದೆ, ಆದರೆ ನಿರಾಕಾರ ಸ್ಥಿತಿ ಅನುಭವನೇ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದಮೇಲೆ ನಾನು ಯೋಗ ಯಥಾರ್ಥ ಯೋಗ ಇರಲಿಲ್ಲ, ಸರಿಯಾಗಿರಲಿಲ್ಲ ಯೋಗ. कईयों को क्या लगता है बाबा के पास जाने के बाद, या समझो कोई बड़े भाई बहने हैं, उनके पास दृष्टि लेने के बाद मुझे एकदम शरीरी अनुभव होगा. लेकिन कई जब आते हैं सामने दृष्टि लेने के लिए, कुछ भी अनुभव होता नहीं. उनको लगता है इनके अंदर भी कुछ ताकत ही नहीं है. ಈಗ ದಾದಿಜಿಯರ ಹತ್ರ ಬಾಬೋರ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾರೆ, ಕೆಲವ್ರಿಗೆ ಅಶರೀರಿ ಸ್ಥಿತಿ ಅನುಭವ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಸೊ ಕೆಲವರು ಹೋಗ್ತಾರೆ, ಅನುಭವನೇ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ. ಯಾತಕ್ಕೆ? तो हमारी भावना उनके प्रति खराब हो जाती है. लेकिन नहीं, ऐसी बात नहीं है. अब समझो बहुत बड़ा एक चुंबक है, बहुत बड़ा चुंबक है, और एक सुई है जिसको पूरी जंग लगी है. चुंबक के सामने रखो, हिलेगा भी नहीं, इसका मतलब चुंबक खराब है. ಈಗ ಮ್ಯಾಗ್ನೆಟ್ ಇದೆ, ಮ್ಯಾಗ್ನೆಟ್ ಮುಂದೆ ಸೂಜಿ ಇಟ್ಟಿದ್ದೀರಾ, ಸೂಜಿಗೆ ತುಕ್ಕು ಹಿಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಸೊ ಎಷ್ಟೇ ಪವರ್ಫುಲ್ ಮ್ಯಾಗ್ನೆಟ್ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅದು ಎಳೆಯೋದಿಲ್ಲ ಅಂದಮೇಲೆ ಆ ಮ್ಯಾಗ್ನೆಟ್ ಇದೇನು ತಪ್ಪಿದೆ? इसलिए अगर समझो कोई बड़े के पास गए लेकिन मेरे को कुछ भी अनुभव नहीं हुआ, इसका मतलब मेरे सुई को बहुत जंग है. और घबराओ भी नहीं, उसको घिसो, मेहनत करो. अगर उस सुई के ऊपर पानी डालो, घिसो, फिर रखो, फिर भी नहीं हिल रहे, फिर घिसो,
फिर थोड़ा हिलेगी, फिर घिसो, फिर थोड़ा खींचेगी, फिर घिसो, फिर तुरंत खींच देगी। तो इसी तरह मुझे भी क्या करना है, मेहनत करनी है। मेहनत करेंगे तो धीरे धीरे वो स्थिति आएगी। ಆ ತುಕ್ಕು ಬಿಡಿಸೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ, ಅದನ್ನು ತಿಕ್ಕಿ ಆ ತುಕ್ಕನ್ನು ಬಿಡಿಸೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ. ಎಷ್ಟು ತುಕ್ಕು ಬಿಡ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ ಅಷ್ಟು ನಿಧಾನವಾಗಿ ಅನುಭವ ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. इसीलिए जब भी हम योग करेंगे, विधि पूर्वक योग करेंगे, उतना हमारी निराकारी स्थिति बनी रहेगी। ये है चौथी बात। पांचवी बात है, 5ನೇ ಮಾತು, अगर मुझे निराकारी स्थिति का, अशरीरी स्थिति का अनुभव करना है तो आत्मा के जो ओरिजिनल 7 गुण है, शांत स्वरूप, आनंद स्वरूप, शक्ति स्वरूप, प्रेम स्वरूप, सुख स्वरूप, ये जो 7 गुण है, उस 7 गुणों के जितना स्वरूप में रहेंगे उतना निराकारी स्थिति का अनुभव होगा। ये 7 गुणों की कमी, यही हमारा देह बना है, जिसको कहते हैं ना सतो प्रधान बनना है। सतो प्रधान बनना है मतलब क्या करना है, ये जो 7 आत्मा के ओरिजिनल गुण है उसको बढ़ाना है। जितना ही 7 गुणों को बढ़ाएंगे उतना आप क्या बनेंगे, सतो प्रधान, और उसको ही कहेंगे निराकारी स्थिति। तो इसलिए मैंने तो इसका अभ्यास किया था शुरू में। तो मैंने क्या किया, 7 दिन के लिए 7 गुण फिक्स कर दिया। सोमवार के दिन मुझे शांत स्वरूप में रहना है, कोशिश करके शांत स्वरूप में रहता था। दूसरे दिन शक्ति स्वरूप में रहता था, तीसरे दिन आनंद स्वरूप में। तो एक एक दिन, तो इस गुणों का मैंने बार बार अभ्यास करने से मुझे आत्माभिमानी बनने के लिए बहुत मदद मिली। ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಆತ್ಮದ ಮೂಲ ಗುಣಗಳಿದೆ, 7 ಗುಣಗಳಿದೆ. ಶಾಂತ ಸ್ವರೂಪ, ಶಕ್ತಿ ಸ್ವರೂಪ, ಪ್ರೇಮ ಸ್ವರೂಪ. ಅದನ್ನು ವಾರದಲ್ಲಿ ನಾನು ಒಂದೊಂದು ದಿನ ಅನುಭವ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಎಷ್ಟು ಆ 7 ಗುಣಗಳನ್ನು ಅನುಭವ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತೇವೆ ಅಷ್ಟು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪಕ್ಕಾ ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. इसलिए 7 गुणों का हमें क्या करना है, प्रैक्टिकल बातें ही है, केवल सुनने से ये नहीं लगनी, इसको करके देखना। नहीं तो आज हम क्या करते, योग में भी बैठेंगे, अब समझो कोई घर में मेहमान आए, उसको कोई यहाँ बैठो, नहीं उठो भाई यहाँ बैठो, नहीं यहाँ बैठो, नहीं, अब वो कहेंगे मुझे कहीं भी नहीं था, मैं जा रहा हूँ। हाँ, इसी तरह हम योग में बैठे क्या करते हैं, कोई ये नहीं योग में बैठे मैं आत्मा हूँ, अनुभव नहीं किया तो कहेंगे नहीं शांत स्वरूप हो, नहीं वहाँ आनंद स्वरूप हो, नहीं शक्ति स्वरूप हो। मन कहेगा मुझे कहीं भी नहीं जाना, मैं बाहर जा रहा हूँ बस। ओम ಈಗ ಯಾರೋ ಗೆಸ್ಟ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ ತಮ್ಮ ಮನೆಗೆ, ಇಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ, ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಇನ್ನೊಂದು ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತಿದೆ. ಹಾಗೆ ನಾವುಗಳು ಕೂಡ ಹಾಗೆ ಯೋಗದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ನನಗೆ ಶಾಂತ ಸ್ವರೂಪ ಅಂತ ಅನುಭವ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲ ನಾನು ಶಕ್ತಿ ಸ್ವರೂಪ, ಇಲ್ಲ ನಾನು ಆನಂದ ಸ್ವರೂಪ, ಹೀಗೆ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಕೋತಾ ಇರ್ತೀವಿ. ಅಂದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ ನಮಗೆ ಅನುಭವ ಆಗೋದಿಲ್ಲ. इसलिए जब भी योग करते पहले से प्लान करो कि अब मैं ये घंटे का योग करना है, मुझे इस स्वरूप का अभ्यास, शांत का, और शांत के डीप में जाओ। मैं कैसे शांत स्वरूप आत्मा हूँ, शांति सागर की संतान हूँ, शांति धाम की निवासी हूँ, उस शांति के ही डीप में जाओ। और बातों में शक्ति आनंद फिर उसमें नहीं जाना है। समझो 15 मिनट योग लगाना है, 15 मिनट आपके पास टाइम है, तो 15 मिनट में डिवाइड करो। 5 मिनट केवल आत्मा का अनुभव करना है, दूसरे 5 मिनट में अव्यक्त वतन में जाना है, तीसरे 5 मिनट में परमधाम में जाना है। हम क्या करते हैं, जब बैठेंगे सीधा मैं आत्मा हूँ परमधाम में, जितना जल्दी जाएंगे वापस भी जल्दी आएंगे। हाँ, ಯೋಗದಲ್ಲಿ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಸೊ 1 ಗಂಟೆ ನೀವು ಯೋಗ ಮಾಡೋರಿದ್ರೆ ಯಾವ ಸ್ಥಿತಿ ಅನುಭವ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಮೊದಲೇ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಈಗ 15 ನಿಮಿಷ ನೀವು ಯೋಗ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂದ್ಕೊಳ್ಳಿ, ಮೊದಲು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿ, ಆಮೇಲೆ ಪರಮಧಾಮ ಸ್ಥಿತಿ, ಆಮೇಲೆ ಬಾಬಾವ್ರ ಜೊತೆಗೆ ವಾರ್ತಾಲಾಪ. ಆದರೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಯೋಗದಲ್ಲಿ ಡೈರೆಕ್ಟ್ ಪರಮಧಾಮಕ್ಕೆ ಒಂದೇ ಸಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಎಷ್ಟು ಬೇಗ ಹೋಗಿರ್ತೀವೋ ಅಷ್ಟೇ ಬೇಗ ಕೆಳಗಡೆ ಬಂದುಬಿಡ್ತೀವಿ. इसीलिए हम कोई प्लान नहीं होता, जब बैठेंगे मैं आत्मा हूँ, फिर गया ऊपर गए, फिर वापस आकर कुछ खाना बना के फिर भी जाएंगे वापस, हाँ, फिर आएंगे, फिर दूसरा कुछ काम करके फिर ऊपर जाएंगे। अरे भाई बार बार ऊपर चढ़ेंगे नीचे उतरेंगे तो थक जाएंगे। तो योग में तो शांति के लिए अनुभव किया, सुख के लिए, थकान मिटाने के लिए योग में बैठ गए, ओ थक गए। हाँ, तो इसलिए ऐसा नहीं करना है, इसलिए स्टेप वाइज चलो। तो ऐसा विधि से योग करने से निराकारी स्थिति बनेगी। यह है 5वीं बात। ಪದೇ ಪದೇ ಮೇಲೆ ಹೋಗೋದು ಕೆಳಗಡೆ ಬರೋದು, ಮೇಲೆ ಹೋಗೋದು ಕೆಳಗಡೆ ಬರೋದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಸುಸ್ತಾಗ್ಬಿಡ್ತೀರ. ಅದರಿಂದ ಯೋಗದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಸುಖದ ಅನುಭವ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದರಿಂದ ಯಥಾರ್ಥ ವಿಧಿಯಿಂದ ಯೋಗ ಮಾಡಿ. 6ठी बात है, अगर मुझे निराकारी स्थिति का अनुभव करना है, सोमानों के अभ्यास करो। जितना सोमान में रहेंगे उतना आंतरिक शक्तियां जागृत होगी, और उसी शक्ति का नाम है आत्मा। ಸೊ 6ನೇ ವಿಚಾರ, ಸಮಾನದ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ. ಎಷ್ಟು ಸಮಾನದ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಷ್ಟು ಆಂತರಿಕ ಸ್ಥಿತಿ ಜಾಗೃತ ಆಗುತ್ತೆ.
ಅದಕ್ಕೇನೆ ನಿರಾಕಾರ ಸ್ಥಿತಿ ಅಂತ ಹೇಳಲಾಗುತ್ತೆ. और सोमान भी अलग अलग, जो आपको बीमारी है उस बीमारी वाले सोमान यूज करो. अब समझो मुझे शांति का अनुभव करना है और मैं कहता हूं मैं मास्टर सर्वशक्तिवान हूं, शांति का अनुभव क्या होगा? तो शांति का अनुभव करने वाले सोमान अलग है. इंद्रियों का राजा बनना है, मैं मास्टर सर्वशक्तिवान का इंद्रियों का राजा बनेंगे क्या? इंद्रियों का राजा बनने वाले सोमान अलग है. काम का विकार है, काम जीत बनने के लिए सोमान अलग है. आपको जो बीमार है वही टैबलेट लो. नहीं तो हम क्या करते, बीमारी को चाहे और दूसरा ही सोमान यूज करते हैं, लेकिन नहीं, उससे वो बीमारी खत्म नहीं होगी. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಕಾಯಿಲೆ ಇದೆಯೋ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಸೋಮಾನವನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಬಟ್ ನಾವು ಆಗ್ತಾ ಇರೋದು ಸ್ವರಾಜ್ಯಾಧಿಕಾರಿ, ಬಟ್ ನಾನು ಶಾಂತ ಸ್ವರೂಪ ಆತ್ಮ ಅಂತ ಸೋಮಾನ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. ಈ ಕಾಮಜೀತ್ ಆಗಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ಪವಿತ್ರತೆಯ ಸೋಮಾನಗಳಿದೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಕಾಯಿಲೆ ಇದೆಯೋ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಸೋಮಾನವನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ. अगर आपको क्रोध को जीत प्राप्त करना है, क्रोध वाले के ऊपर जीत प्राप्त करने वाले सोमान अलग है. अब क्रोध के समय दूसरे सोमान, एक बार ऐसे ही कई ये घटना हो गई. तो एक व्यक्ति को क्रोध आता था थोड़ा सा, तो उसी दिन एक सोमान मुरली में आया था, मास्टर सर्वशक्तिवान हूँ. तो क्या क्या, जब खेती में गया तो कोई बाजू वाला क्या कर रहा था, वो खेती उसका तोड़कर दूसरे जगह पर, उसको तो गुस्सा आया, कहता है मैं भी आज कम नहीं, मैं मास्टर सर्व, एक फावड़ा मार दिया उसको, मन खत्म कर दे. तो और क्रोध आया उसको वो सोमान को याद करने से. तो वो नहीं, क्रोध के सोमान अलग है. क्रोध के लिए मैं शांत स्वरूप हूं, मैं शांति सागर, तब क्रोध के ऊपर कंट्रोल आएगा. ಈಗ ಯಾರಿಗೋ ಕ್ರೋಧ ಇತ್ತು, ಅವರು ಮಾಸ್ಟರ್ ಸರ್ವಶಕ್ತಿವಂತ ಅಂತ ಅನುಭವ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. ಗದ್ದೆಗೆ ಹೋದ್ರಂತೆ, ಯಾರೋ ಗದ್ದೆನಲ್ಲಿ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು, ಅವರಿಗೆ ಇನ್ನೂ ಕೋಪ ಜಾಸ್ತಿ ಆಗೋಯ್ತು, ನಾನು ಮಾಸ್ಟರ್ ಸರ್ವಶಕ್ತಿವಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ಹೊಡೆದೇ ಬಿಟ್ರಂತೆ ಅವರಿಗೆ. ಸೊ ಈ ಕ್ರೋಧ ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಾನು ಶಾಂತ ಸ್ವರೂಪ ಆತ್ಮ ಅಂತ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು. पवित्रता वाले सोमान अलग है. इसीलिए आप चेक करो मेरे अंदर, जैसे मैंने कल बताया था ना, कौन सा कड़ा संस्कार है, उस संस्कार के लिए सोमान क्या है उसकी लिस्ट बना दो और उसमें चले जाओ, तो ऑटोमेटिकली उस संस्कार का प्रभाव क्या हो जाएगा, कम हो जाएगा. जैसे अगर किसी को इंद्रिया चंचल में आते हैं, स्वराज्य अधिकारी नहीं, तो मैं इंद्रियों का राजा हूँ, मैं स्वराज्य अधिकारी हूँ, मैं कर्मेंद्रिय का, मैं आत्मा इस शरीर के द्वारा कर्म करने वाली मैं मालिक हूं. ऐसे ऐसे सोमान करने से वो इंद्रियों का राजा बन जाएंगे. इसीलिए हर बातों के सोमान, तो सोमानों में रहने से हमारी निराकारी स्थिति बन जाएगी. ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾತಿನಲ್ಲೂ ಸಮಾನ ಇದೆ. ಎಷ್ಟೆಷ್ಟು ನಾವು ಸಮಾನದ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಷ್ಟು ಇಂದ್ರಿಯಗಳಿಗೆ ರಾಜ ಆಗ್ತೇವೆ, ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯ ಜೀತ್ ಆಗ್ತೇವೆ. अभी योग है भाई. हाँ, इसी तरह अगर हम निराकारी स्थिति का अभ्यास करते हैं तो सहज ही हमारा देह भान खत्म हो जाएगा. तो यही हमारे वास्तव में पूरा पढ़ाई का सार है. तो जो भी आपको ये बातें बताई, 6-7 बातें, तो इन 6-7 बातों को हमें प्रयोग में लाना है. और शरीर के भान से, अगर समझो लास्ट की बात सुनाकर पूरा करते हैं, अगर किसी का शरीर आपको आकर्षित भी होता है, शरीर आकर्षित क्यों होता है? क्योंकि हम क्या करते हैं, अगर कोई बहन भाई को देखते तो किस भाव से देखे, ये महावीर है, ये हनुमान है. और भाई कोई बहनों को देखता है तो किस भाव से, ये देवी को देख रहे, बहन को नहीं देख रहे, देवी है. देवी है कि वो कितनी भी सुंदर है तो भी उसका आकर्षित नहीं होगा. तो इसी तरह हमें इस भान का अभ्यास करना है. ಸೊ ಕೆಲವರಿಗೆ ಶರೀರದ ಆಕರ್ಷಣೆ ಆಗುತ್ತೆ. ಶರೀರದ ಆಕರ್ಷಣೆ ಯಾಕಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ದೇಹದ ರೂಪದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೇವೆ ನಾವು. ಅಕ್ಕಂದ್ರ ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ ಇವರು ದೇವಿ ಅಂತ ನೋಡಬೇಕು, ಅಣ್ಣಂದ್ರ ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ ಇವರು ಹನುಮಾನ್ ಅಂತ ನೋಡಬೇಕು, ಆಂಜನೇಯ ಅಂತ ನೋಡಬೇಕು. ಆವಾಗ ಶರೀರದ ಆಕರ್ಷಣೆ ನಮಗಿರೋದಿಲ್ಲ. तो इस तरह से अब हम नुमा शाम का भी योग है, तो इसीलिए आज इस योग में वही स्थिति का अभ्यास करना है. बिल्कुल अकेला हूं, निराकारी हूं. जैसे अभी रक्षाबंधन के में भी 5 सूत्र में ये अशरीरी बनने के लिए दादी ने खास अटेंशन खिंचवाया, ये अशरीरी विधेयी निराकारी स्थिति का अभ्यास करो. तो ये हम अभ्यास करेंगे. उसके लिए जो भी आपको ये प्रयोग बताए, उसके लिए बिल्कुल अकेले हो जाओ, बिल्कुल निरसंकल्प, अपने आप को सामने जैसे देखने का प्रयास करना है. मैं परम धाम में बिल्कुल, मैं ओरिजिनल जहाँ रहती थी उस वहाँ मैं स्वयं को अनुभव करें. और जब इस स्थिति का अभ्यास करेंगे आपको बहुत सुख मिलेगा, बहुत आनंद मिलेगा. तो इस स्थिति का हमें क्या करना है, अभ्यास करना है. ठीक है. ओम शांति. ಒಂಟಿ ಆಗ್ಬಿಡಿ, ಅಕೇಲೆ ಆಗ್ಬಿಡಿ. ಈಗ ಏನೇನು ಅಣ್ಣವ್ರ ವಿಚಾರ ಹೇಳಿದ್ರು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿ ಯೋಗದಲ್ಲಿ. ಓಂ ಶಾಂತಿ.